परमेश्वर स्तुती असो. आपण परमेश्वराच्या वचनाकडे वळूया आणि आपण आज ज्या विषयावर मनन करत आहोत त्या विषयाचं नाव आहे ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. आणि मग त्यासाठी इफिसकरास पत्र त्याचा 5वा अध्याय 30 वचन आपण वाचूया. त्याच्यानंतर कोणीतरी योहान याचा पहिला अध्याय 14व वचन वाचायचं आहे. तर पहिलं वाचा इफिसकरास पत्र 5वा अध्याय 30 वचन. त्याच्यानंतर कोणीतरी वाचा योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय 14व वचन. सुरुवातीला इफिस 5:30 वाचा. कारण आपण ख्रिस्ताचे शरीराचे अवयव आहोत. आमेन. ओके. योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय 14 वचन. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेले एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. आमेन. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती धन्यवाद माझ्या देवा येशूच्या नावाने. प्रभूजी बापा आज आम्ही तुझे आभार मानतो. आज या ठिकाणी प्रभू परमेश्वर बापा तू मला बोलण्याची संधी देत आहेस. प्रभू परमेश्वर बापा तुझ्या ज्ञानाची, तुझ्या सामर्थ्याची आणि तुझ्या कृपेची मला गरज आहे. तुझं वचन सांगते जो ज्ञानवंताने प्रभू परमेश्वर बापा ज्ञानवंतांना लाजविण्यासाठी मी दुर्बळांची निवड केली. प्रभू परमेश्वर बापा आम्ही ज्ञानी नाही, बुद्धिमान नाही माझ्या देवा, पण तरी प्रभू परमेश्वर बापा तुझ्या कृपेची आम्हाला गरज आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वर बापा तुझ्या ज्ञानाने तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर. यासाठी की प्रभू देवा आज मंडळी या ठिकाणी जमलेली आहे आणि प्रभू परमेश्वर बापा जे लोक जमलेले आहेत त्यांना प्रभूजी आजचं वचन समजावं आणि प्रभू देवा लोक आशीर्वादित व्हावे म्हणून मी प्रार्थना करतो. प्रभू आजच्या वचनाच्या द्वारे त्यांच्या प्रश्नांची उत्तर त्यांना मिळावीत म्हणून त्यांना बापा आज तू स्पर्श कर आणि प्रभू देवा त्यांच्या अंतःकरणाची दारं उघड आणि प्रभू देवा आजचं वचन त्यांना समजू दे. विशेष करून माझ्या ओठा मुखाला स्पर्श कर. काय बोलावं काय बोलू नये याचं ज्ञान तुम्हाला दे आणि प्रभू परमेश्वर पित्या आज प्रभू परमेश्वर लोकांना संदेश समजेल अशा पद्धतीने मला अभिषेक कर येशूच्या नावाने. जिवंत देव बापा या संदेशामध्ये अडकळण करणार सर्व दुरात्म्याचं कार्य आम्ही येशूच्या नावातून व्यक्त करतो आणि ही प्रार्थना आमचा उद्धार करता प्रभू येशू याच्या प्रेरणामध्ये मागतो म्हणतो एक. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज नो. आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याची स्तुती करू. आणि आज आपण पाहत आहोत की ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. आता ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे याचा अर्थ मंडळी कोण आहे? कोण मला उत्तर देऊ शकतं? आपला फोन हे करून सांगा. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे तर मग मंडळी काय आहे? कोण सांगू शकते? बोल. अनुष अवयव आहे म्हणते. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. कारण की जे आपण इफिसकरास पत्र 5वा अध्याय 30 हे वचन जे वाचलेलं आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. प्रेज लॉर्ड. आज ख्रिस्त जो आहे हा मंडळीचं मस्तक आहे आणि आपण सर्वजण जे आहोत तर हे मंडळी हे ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. त्याच्यानंतर आपण योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 14व वचन जेव्हा आपण वाचतो तर त्या वचनामध्ये सरळ रीतीने सांगितलेलं आहे की शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले आणि ते पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. प्रियजनो, आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे की तो शब्द आहे, तो वचन आहे आणि मग हेच वचन हा जो शब्द आहे तर हा शब्द देही झाला आणि देही झाल्यानंतर तो देही झाला आणि मग देही झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही पित्याचा गौरव पाहिला. पिता कसा आहे हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला दिसलं. आता नवीन लोकांच्यासाठी मुद्दाम सांगायचं म्हटलं तर शब्द देही कसा झाला तर जी कुमारिका मरिया जी होती तर जे प्रभू येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी केलेली होती त्याचा जन्म एका कुमारिकेच्या पोटी होईल त्यावेळेला जो गॅब्रिएल नावाचा देवदूत हा मरियेकडे आला आणि मरियाला सांगितले की मरिये तू स्त्रियांच्या मध्ये धन्य आहेस आणि तू गरोदर राहशील आणि तू पुत्र प्रसवशील आणि तो सर्व मानवजातीच्या पापांसाठी तो मारला जाईल आणि मानवजातीचं तारण त्याच्यामुळे होईल म्हणून तू त्याचं नाव येशू ठेव. आणि मग जेव्हा ती स्त्री म्हणाली हे कसं काय शक्य आहे, मी अजून पुरुषाला बघितलेलं नाही, तेव्हा
देवदूत म्हणाला की देवाचा आत्मा तुझ्यावर येईल आणि तू गर्भवती राहशील. आणि प्रियजन हो, जो संदेश, जो देवाने सांगितलेला संदेश हा जेव्हा मरियेकडे देवदूत घेऊन आलेला होता, तर त्या संदेशाचा किंवा त्या वचनाचा मरियेने स्वीकार केला आणि म्हटलंय की प्रभू तुझ्या म्हणण्याप्रमाणे घडून येऊ. आणि मग जेव्हा तिने त्या वचनाचा स्वीकार केला, आपल्या अंतःकरणात ते वचन ग्रहण केलं, तर ग्रहण केल्यानंतर तेच वचन तिच्या अंतःकरणात, तिच्या शरीरामध्ये त्या वचनानेच रूप धारण केलं आणि ती गर्भवती राहिली. आणि गर्भवती राहिल्यानंतर मग आम्हाला बघायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर जे काही जीवन जगला, तर जीवन जगत असताना आज त्याच्या जीवनाच्या विषयी या पृथ्वी तलावर प्रत्येकालाच आश्चर्य वाटत होतं. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनाविषयी आश्चर्य वाटत होतं. कारण की या जगातलं जे जीवन आहे, या जीवनाच्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच त्याने मिळतं जुळतं घेतलं नाही किंवा कधीच तो त्या शिक्षणाशी समरूप झाला नाही किंवा त्या शिक्षणाच्या बरोबर तो एकरूप कधीच झाला नाही या जगातल्या शिक्षणाच्या बरोबर. तर जे काही पित्याकडून किंवा जे काही आज पवित्र जीवन आहे हेच त्याच्या जीवनातून लोकांना दिसत होतं. आणि त्याच्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्हाला बघायला मिळतं की लोकांनी त्याला देवाचा पुत्र म्हणून स्वीकारलं, त्याला देव म्हणून स्वीकारलं, गर्दी त्याच्या पाठीमागे जाऊ लागले. आणि त्याचं कारणच हे होतं, कारण की आज त्याच्या ठाई कोणतंच पाप नव्हतं. आणि म्हणून आज त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पित्याचं गौरव त्या ठिकाणी बघायला मिळत होतं आणि पूर्ण सत्य त्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळत होतं. आणि तो पूर्ण परिपूर्ण होता हे त्या ठिकाणी आम्हाला बघायला, त्याच्या जीवनामध्ये आम्ही जेव्हा पवित्र शास्त्र वाचतो तर ते आम्हाला बघायला मिळतं. आणि प्रियजनो, हा जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर तो शरीरामध्ये आलेला होता. आणि मग त्या शरीरामध्ये आल्यानंतर लोकांनी त्याच्या जीवनात काय काय पाहिलं, तर आम्ही त्याच्या जीवनात काय पाहिलं, तर लोकांनी पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचं गौरव त्याच्यामध्ये लोकांनी पाहिलं. त्याच्यामध्ये अनुग्रह लोकांनी पाहिला. त्याच्या त्या जीवनामध्ये, त्याच्या शरीरात तो असताना त्याच्यामध्ये परिपूर्ण सत्य लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं. आणि तो पूर्ण आहे, तो परिपूर्ण आहे अशा पद्धतीने त्याच्या देहाच्या द्वारे, त्याच्या शरीराच्या द्वारे तो त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये असताना आज लोकांना त्या गोष्टी दिसल्या की खरोखर हाच परिपूर्ण आहे आणि यालाच देव म्हणावं किंवा हाच एक प्रकारे आम्हाला तारण्यासाठी आलेला आहे, अशा पद्धतीने लोक ते करू शकले. आणि मग हा जो प्रभू येशूचा जो देह आहे तर तो मनुष्यामध्ये देवाचं गौरव करणारा असा ठरला. लक्षात घ्या, आज त्याचं शरीर हे मनुष्याच्या मध्ये देवाचं गौरव करणार असं ठरलं. कारण की आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, योहानकृत शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय 18व्या वचनामध्ये सांगितलेला आहे की देवाला कधीच कोणी पाहिलेलं नव्हतं. लक्षात घ्या, देवाला कधीच कोणी पाहिलेलं नव्हतं. देव कसा आहे हे लोकांना माहिती नव्हतं. जेव्हा आदामाने आणि हवाने जे काही सुरुवातीला जे काही त्यांनी पित्याला बघितलेलं होतं, तर त्याच्यानंतर कोणी देवाला पाहिलेलं नाही. कोणालाही आपण पाहतो की मोशेच्या काळात देखील त्यांनी फार आग्रह केला होता देवाला की पित्या मला तुझा चेहरा दाखव, पण पिता म्हणाला की नाही, तुला ते शक्य होणार नाही, पण तरी मी तुला माझी पाठ दाखवतो. तर मोशेने पाठच बघितलेली होती. लक्षात घ्या. आणि मग आज आम्ही पाहतो की या ठिकाणी जेव्हा आम्ही जुना करार सगळा चालून पाहतो तर त्या ठिकाणी त्याला कोणी पाहिलेलं नाहीये. आज पिता परमेश्वर जो आहे, ज्याला यहोवा म्हणतात, तर याला कोणी पाहिलेलं नाहीये. आता जेव्हा काही लोकांनी त्याला विचारलं की मोशेने विचारलं, तेव्हा मी त्यांना तुझं नाव काय सांगू, जेव्हा तुम्हाला मिसर देशात पाठवतोस त्या लोकांच्या सुटकेसाठी, तर त्या लोकांना पित्या मी तुझं नाव काय सांगू, तर परमेश्वराने त्याला सांगितलंय मी यहोवा परमेश्वर आहे, हा मी आहे, मी जो आहे तोच आहे. अशा पद्धतीने यहोवा याह्वे परमेश्वर असं परमेश्वराने मोशेला आपलं नाव सांगितलेलं होतं. आता याह्वे म्हणजे काय, या गोष्टीचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तर याह्वे म्हणजे काय, तर हे एक वैयक्तिक परमेश्वराशी असलेल्या नात्यातला एक शब्द आहे. आज जसं आपण आपल्या वडिलांना आपण बाबा म्हणतो आणि किंवा एक प्रकारे आपण पप्पा म्हणतो,
आपल्याच वडिलांना आपण बाबा म्हणतो किंवा पप्पा म्हणतो किंवा आपल्याच आईला आपण आई म्हणतो किंवा मम्मी म्हणतो. हे जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या आई वडिलांना जेव्हा आपण पप्पा आणि आई म्हणतो, तर खरं आई वडील म्हणजे खरं आई वडील म्हणण्याचं जे समाधान आहे किंवा खरं एक प्रकारे आपण त्यांचे लेकरं आहोत किंवा आपण बाबा म्हणण्याचं जे काही समाधान आहे, तर हे तेव्हाच मिळतं आपल्याला जेव्हा आपण आपल्याच बाबांना बाबा म्हणत असतो किंवा आपल्या आईलाच आपण आई म्हणत असतो. तर तेव्हा त्याच्यातच खऱ्या आईला आई म्हणण्याचं समाधान आपल्या अंतःकरणामध्ये येते किंवा खऱ्या आपल्याच वडिलांना ज्यांच्याशी आपलं आई वडिलाचं आणि मुलाचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे, तर त्यांनाच बाबा म्हटल्यानंतर जे बाबा म्हणण्याचं जे समाधान आपल्या अंतःकरणामध्ये असतं, तर तशाच पद्धतीचं यावे हे जेव्हा आपण यहोवा परमेश्वर म्हणतो, तर तेव्हा माझा परमेश्वर, माझा देव, माझा पिता अशा पद्धतीचे एक ते फिलिंग आपल्या अंतःकरणामध्ये येतं आणि त्याच्यासाठी तो शब्द आलेला आहे. ते फिलिंग येण्यासाठी तो यहोवा शब्द आलेला आहे की माझा परमेश्वर, माझा देव अशा पद्धतीने. तर त्याच्यासाठी तो शब्द आलेला आहे. आणि म्हणून मग जेव्हा मोशेने म्हटलेलं होतं की मी त्यांना तुझं नाव काय सांगू, तर परमेश्वर म्हणाला होता की मी यावे परमेश्वर आहे आणि जो काही मी आहे तर तोच आहे, हा मी आहे अशा पद्धतीने मोशेला सांगितलं होतं. पण तरीही इतकं मोशेचं देवाशी जवळतीचं नातं होतं, पण तरीही आज मोशे देवाला बघू शकला नव्हता. मग आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की काही संदेष्टांच्या बाबतीत जे संदेष्ट आहेत, हे संदेष्टांचं आणि देवाचं नातं देखील खूप महत्वाचं होतं. संदेष्टे काय करायचे की देवाचा निरोप घेऊन यायचे आणि लोकांना सांगायचे आणि लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या हे देवाला सांगायचे. मग हे जे संदेष्टे आहेत, तर या संदेष्टांनी देखील देवाला बघण्याचा खूप प्रयत्न केलेला होता, परंतु ते संदेष्टे देखील देवाला बघू शकले नाहीत. आणि मग एवढंच नाही, तर हे जे काही संदेष्टे आहेत, तर हे संदेष्टे देखील अशा पद्धतीने कधीच म्हणू शकले नाहीत. म्हणजे जरी जुन्या करारामध्ये संदेष्टांचा देवाशी इतका जवळतीचा संबंध होता, पण तरीही संदेष्टे देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत अशा पद्धतीने बोलू शकले नाहीत. पितेच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्तासारखं बोलू शकले नाहीत. की प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला होता की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला होता की ज्यांनी मला पाहिलेलं आहे त्यांनी पित्याला पाहिलेलं आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या योहानाच्या पुस्तकामध्ये म्हणाला होता की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलं. मग म्हणजे काय, आज तुम्ही आज तुम्हाला पिता माझ्यामध्ये दिसतो अशा पद्धतीचा कन्फर्म जे आहे हे कन्फर्मेशन तो प्रभू येशू जे जगाला देत होता. तर तशा प्रकारचं कन्फर्मेशन किंवा तशा प्रकारचं जे काही निश्चितता आहे, तर हे निश्चितता आज त्या ठिकाणी संदेश जे आहे ते जगाच्या समोर देऊ शकत नव्हते. ते कधीच असं म्हणू शकले नाही की आम्ही संदेश आहोत, तुम्ही आम्हाला बघितलं काय आणि परमेश्वराला बघितलं काय, हे एकच आहे, असे ते कधीच म्हणू शकले नाहीत. प्रियजनो, आज त्यांचं म्हणणं असं होतं की परमेश्वर जो आहे हा चांगला आहे, परमेश्वर प्रेम करणारा इथपर्यंत ते सांगत होते. परंतु आज तुम्ही आम्हाला पाहिलं म्हणजे परमेश्वराला पाहिलं असं ते कधी म्हणू शकत नव्हते. परंतु या पृथ्वी तलावर आज आम्हाला प्रभू येशू हाच एक प्रकारे अशा प्रकारचं म्हणू शकला की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलेलं आहे. होय, प्रभू येशू ख्रिस्तच तशा पद्धतीचा म्हणू शकला की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलेलं आहे. मग आता त्याचं आज प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा असं का म्हणू शकला? आज प्रभू येशू ख्रिस्त आज त्या ठिकाणी काय सांगतो, काही लोक काय सांगतात माहितीये का, आज ज्या लोकांना पवित्र शास्त्राचं शिक्षण नाहीये किंवा जे लोक वरवरच पुस्तकं वाचणारे आहेत आणि त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्ञान होत नाही आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे ते समजून घेत नाहीत, त्याच्यामुळे आज ते लोक काय सांगतात की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला कधी देव म्हटलेलं नाही, अशा पद्धतीने ते सांगतात. परंतु या ठिकाणी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलं, अशा पद्धतीने जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त बोलतो, तर तेव्हा याचा अर्थ काय हो? याचा अर्थ वेगळा होतो का? याचा अर्थ मी देव नाही असा होतो का? याचा अर्थ असा होतो का की नाही देव वेगळा आहे मी वेगळा आहे, असा याचा अर्थ होतो का? नाही. आज तो सरळ त्या ठिकाणी सांगतो ज्यांनी मला पाहिलं त्यांनी देवाला पाहिलं. म्हणजे काय की मी देव आहे, अशा पद्धतीने मीच परमेश्वर आहे. आता जे लोक पवित्र शास्त्राचा खोल अभ्यास करत नाहीत
त्यांना हे ज्ञान समजत नाही. आणि हे ज्ञान जे आहे हे पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होत आहे, नुसतं पुस्तकं वाचल्याने प्राप्त होत नाही. आणि म्हणून प्रियजनो, आज आम्हाला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्तालाच आम्ही देव म्हणावं, असं त्याच्यामध्ये अशी कोणती गोष्ट त्याच्या जीवनामध्ये आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तर त्याचा देवपण जे आहे तो शरीरात असताना त्याच्या शरीरातून तो कसा काय आम्हाला प्रगट करू शकला, की पिता कसा आहे हे शरीर त्याच्या शरीराने तो आम्हाला कसं काय प्रगट करू शकला. आज ही गोष्ट शिकणं अत्यंत महत्वाची आहे. आणि त्याचं कारण काय, आम्हाला का शिकायचं आहे ते, की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा त्याच्या शरीराच्या द्वारे त्याने पित्याला प्रगट केलं. मग ही गोष्ट आम्हाला का शिकणं गरजेची आहे, तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की तो मग नंतर मंडळीचं मस्तक आहे, म्हणजे आमचं मस्तक आहे, आम्ही मंडळी आहोत. तो प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. मग मंडळीचं मस्तक असल्या कारणाने आम्ही त्याच्या शरीराचे अवयव आहोत. तर मग आम्हाला आमच्याकडे बघून या जगाने म्हटलं पाहिजे की यांच्यामध्ये ख्रिस्त दिसतो, किंवा एक प्रकारे हे ख्रिस्ताचे लोक आहेत. जसं प्रभू येशू ख्रिस्त वाटेने जात होता आणि जात असताना बाप्तिस्मा करणारा योहान त्याला बघून म्हणाला होता की हा पहा देवाचा कोकरा. अशा पद्धतीने तर तशाच पद्धतीने जेव्हा लोक तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे बघतील आणि जर का ख्रिस्त खरंच आमच्या मंडळीचा मस्तक असेल किंवा ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये जर असेल तर आमच्याकडे लोक पाहतील आणि आम्हाला देखील देवाचे लोक म्हणून म्हणतील किंवा ख्रिस्ताचे लोक म्हणून म्हणण्याची त्यांची खात्री होईल आणि देवाचा माणूस म्हणून म्हणण्याची कदाचित त्यांची खात्री होईल. म्हणून आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे कसा पिता प्रगट झाला ह्या गोष्टी आम्हाला समजून घेणं अत्यंत महत्वाची गरज आहे. कारण की आमच्या शरीरातून ख्रिस्त प्रगट होणं हे गरजेचं आहे. म्हणून आम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं पृथ्वीवरील येण्याचे प्राथमिक कारण काय आहे. तो या पृथ्वी तलावर कशासाठी आलेला आहे. आज हा प्रश्न जेव्हा आम्ही जगाकडे घेऊन येतो किंवा आमच्या विश्वासणाऱ्या लोकांना हा जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो की प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर का आला, तर मग बऱ्याचदा एक प्रकारे मग काही लोक उत्तर काय देतील, त्याच्यामध्ये काय असणार उत्तर तुमचं, कोण सांगू शकतं. मनुष्याने केलेल्या पापांची मनुष्याला क्षमा व्हावी व त्याला तारण प्राप्त व्हावं, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून पृथ्वी तलावर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं. प्रेज द लॉर्ड. आता राईस सिस्टरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हेच सगळ्यांचं उत्तर आहे का. जरा फोन घाबरू नका, बोला. निदान जुने लोक तरी हो. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियजनो, आज मला तुम्हाला ही गोष्ट आज एक नवीन प्रकटीकरण मला द्यायचं आहे. आणि मग नवीन प्रकटीकरण काय की प्रभू येशू ख्रिस्ताचं पृथ्वीवर येण्याचे प्राथमिक कारण नेमकं काय आहे. आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण्याच्या आधी तो या पृथ्वी तलावर 33 वर्ष जगलेला आहे. किती 33 वर्ष जगलेला आहे. आणि मग 33 वर्ष समाजामध्ये तो राहिलेला आहे. आणि या 33 वर्षामध्ये लक्षात घ्या, या 33 वर्षामध्ये जे काही प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर जगला, तर त्या जगण्याच्या द्वारे काय झालेलं आहे की तो जे काही 33 वर्ष या पृथ्वी तलावर जगत होता, त्या 33 वर्षाच्या जीवनातून लोकांना परमेश्वर कसा आहे हे कळत होतं. लक्षात ठेवा, वधस्तंभावर तर नंतर मरण पावला तो. वधस्तंभावर नंतर मरण पावला. परंतु त्याच्या आधीचे 33 वर्ष जे काही जगणं होतं ना, तर हे जगणं सोपं नव्हतं. एवढं लक्षात ठेवा, इतकं सोपं नव्हतं 33 वर्ष जगणं. बऱ्याचदा एक प्रकारे झालं. मग काय, आता गुरुवारी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, रात्रभर त्याची चौकशी झाली आणि मग नंतर सकाळी त्याला गोलगुत्ता टेकडीवर घेऊन गेले आणि कॅल्वरीच्या डोंगरावर त्या ठिकाणी घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी वधस्तंभावर त्यांनी खिळलं आणि प्रभू काय ते 10-11 वाजल्यापासून वधस्तंभावर होता. त्याच्यानंतर 4:30 वाजता त्यांनी प्राण सोडला आणि मग नंतर सूर्य बुडायच्या आत त्याच्या शिष्यांच्या प्रेत काढलं, कपडेत नेऊन ठेवलं, संपला विषय त्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर तो 3ऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. मग तिथून नंतर दुसऱ्या गोष्टीला वळण आलं. पण या पृथ्वी तलावर त्याचं जे जीवन आहे हे 33 वर्ष 33.5 वर्षाचं जीवन तो जे काही जगला ना,
तर त्या जीवनाच्या द्वारे पिता लोकांना दिसलेला होता आणि ते जीवन समजून घेणं अत्यंत महत्वाची गरज आहे. कारण की वधस्तंभावर तो मरण्यासाठी हाच पित्याचा उद्देश होता असं नाही, तर त्याचा प्रथम जो उद्देश जो होता, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने, लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येण्याचा त्याचा मुख्य उद्देश हा होता की त्याच्या शरीराच्या द्वारे परमेश्वर या जगाला प्रगट व्हावा, या सृष्टीला परमेश्वराचं प्रगटीकरण व्हावं की देव कसा आहे, देव कसा आहे हे या सृष्टीला तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत समजा. आहात त्याने तुमच्या कॉलला ओके, आज परमेश्वर कसा आहे हे स्वतःच्या देहाद्वारे सांगण्याचा जो प्रयत्न प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यानंतर तो मारला गेला आणि त्याने आपल्या त्या देहाच्या द्वारे त्याने परमेश्वर कसा आहे हे प्रगट केलं आणि त्याच्यामुळे मंडळीला तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने तुमच्या कॉलला होल्डवर ओके जोडून घ्या तुम्ही ज्या व्यक्ती ओके झालं का जोडून. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियजन हो की परमेश्वराच्या द्वारे आज काय झालेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा मुख्य उद्देश हा होता की देव कसा आहे हे त्याच्या शरीराच्या द्वारे त्याला सृष्टीमध्ये प्रगट करायचं होतं आणि प्रगट केल्यानंतर मग त्याला वधस्तंभावर मरायचं होतं. तर पहिला जर त्याचा कोणता उद्देश असेल तर परमेश्वर त्याच्या जीवनातून या जगासाठी प्रगट व्हावा. आज कारण की आपण बघितलं की या सृष्टीतलावर आपण बघितलं की देवाला कधीच कोणी पाहिलेलं नाही. आपण मगाशीच वचन वाचलेलं आहे की परमेश्वराला कधीच कोणी पाहिलेलं नव्हतं, कधीच कोणी पाहिलेलं नाही. मग अनेकांच्या मनात प्रश्न होते ना. आजही लोकांना आम्ही जेव्हा सुवार्ता सांगायला जातो तर तेव्हा लोक आम्हाला हा प्रश्न विचारतात की मग येशूच्या आधी कोणता देव होता. अशा पद्धतीने येशूच्या आधी कोणता देव होता. मी आता तुम्हाला सांगितलं की देव परमेश्वर म्हटलं की त्याला सुरुवात नाही आणि त्याला शेवटही नाही. आणि म्हणून त्याच परमेश्वराने जेव्हा मोशेला दृष्टांत दिलेला होता तेव्हा मोशेला परमेश्वराने सांगितलं होतं की हा मी आहे, जो आहे तो आहे आणि मी यहोवा परमेश्वर आहे, हे परमेश्वराने त्याला सांगितलेलं होतं. आणि मग आज अनेक लोकांनी त्या परमेश्वराला पाहण्याची इच्छा आपल्या मनात दर्शवली परंतु ते त्याला बघू शकले नाहीत. आणि म्हणून आज या सृष्टीतलावर लोकांच्या मनात प्रश्न जे आहेत हे असेच्या असेच राहू नयेत अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून आज परमेश्वराची तशी इच्छा आहे की या पृथ्वी तलावर लोकांच्या मनात ते प्रश्न तसेच राहू नये की मग देव कोण होता, देव कोणाला म्हणायचं. आता जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी जर का परमेश्वर या पृथ्वी तलावर लोकांच्या समोर कित्येकदा आला असेल, कित्येकदा त्यांनी लोकांना त्याने आपलं प्रगटीकरण करण्याचा प्रयत्न केला असेल परंतु लोक त्याला ओळखत नाहीत ना. आज परमेश्वर जो आहे तो आत्मा आहे आणि तो लोकांना दिसत नाही. आणि मग दिसत नसल्यामुळे काय झालेलं आहे की का दिसत नाही तर लोक पापी आहेत. आज जे आहे आज मनुष्य पापी आहे आणि या पापी नेत्राने पवित्र देव दिसू शकत नाही. इतकी लायकीच नाहीये आमच्या नेत्रांमध्ये त्याला पाहण्याची. कितीही जरी उत्कंठा जरी आम्ही ठेवली तरी जोपर्यंत आम्ही आमचं पाप सोडून देत नाही तोपर्यंत आम्ही परमेश्वराला त्या आत्म्यात बघू शकत नाही, आत्म्यात बघू शकत नाही. आणि म्हणून कारण की देव आत्मा आहे आपण तरी मग परमेश्वराने ठरवलं की या पृथ्वी तलावर या मनुष्यामध्ये स्वतःचं आपल्याला प्रगटीकरण करता यावं आणि म्हणूनच तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरात या पृथ्वी तलावर आला. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आहे तर या शरीरात तो आला आणि तो कसा आहे, त्याचं विचार करण्याची पद्धत कशी आहे, त्याची वागण्याची पद्धत कशी आहे, त्याचं कशा पद्धतीचं तो त्याचं जीवन कसं आहे, तो मनुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, हे सगळं प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर जेव्हा जगत होता तर त्याच्या जगण्यातून आम्हाला दिसलं की खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे या पृथ्वी तलावर जे काही महाअवतार किंवा ज्ञानी पुरुष किंवा जे काही ज्ञानी गुणी लोक जे काही होऊन गेलेले आहेत
या सगळ्या लोकांपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे हे अति उच्च आहे आणि त्याच्या चारित्र्याला, त्याच्या वागण्याला, त्याच्या बोलण्याला कधीच कोणी दोष दिलेला नाही किंवा त्याच्या काही कोणतंच पाप नव्हतं. आणि त्याच्यावरूनच सिद्ध होतंय की परमेश्वर हा पवित्र आहे आणि तो कधीच पाप करत नाही. आणि परमेश्वर जो आहे हा पवित्र आहे, परमेश्वर प्रेमळ आहे, परमेश्वर दयावान आहे, परमेश्वर मंदक्रोध आहे. या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त देहात असताना या सृष्टी तलावर त्यांनी प्रकट केल्या. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्याचा पहिला जर मुख्य कोणता उद्देश असेल तर परमेश्वराला या पृथ्वी तलावर स्वतःला प्रकट करायचं होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या सृष्टी तलावर आला, हे त्याचं प्रमुख कारण आहे. मग आता आम्ही पुढे जात असताना पाहतो की शरीर म्हटलं की मग आज लक्षात घ्या, आज त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा शरीर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण की पिता प्रभू येशू ख्रिस्ताचा शरीरामध्ये आला आणि शरीरामध्ये आल्यानंतर लोकांना त्याने प्रकटीकरण दिलं. मग आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पिता कसा आहे या सृष्टीला प्रकट करायचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पिता कसा आहे हे प्रकट करण्यासाठी पित्याने मला पाठवलेलं आहे. पिता कसा आहे हे दाखवण्यासाठी परमेश्वर म्हणतो, प्रभू येशू म्हणतो की मला पाठवलेलं आहे. आणि मग त्याचप्रमाणे आज तुमच्याद्वारे पिता, मग आज लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त ते म्हणू शकला की प्रभू येशू ख्रिस्त म्हणू शकला की माझ्याद्वारे पिता प्रकट होत आहे किंवा एक प्रकार पिता कसा आहे हे प्रकट करण्यासाठी त्याने माझी निवड केली किंवा मला त्याने पाठवलेलं आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणू शकला. जे संदेश ते म्हणू शकत नव्हते ते प्रभू येशू ख्रिस्त म्हणू शकला. मग आम्ही म्हणू शकतो का की आज परमेश्वराने आम्हाला जे पाचारण केलेलं आहे, परमेश्वराने आम्हाला जे निवडलेलं आहे, तर आम्हाला जे निवडलं ते याच्यासाठी निवडलेलं आहे की ख्रिस्त कसा आहे तो आमच्याद्वारे या जगाला प्रकट व्हावा, यासाठी परमेश्वराने मला पाचारण केलेलं आहे. आज तुम्ही सेवा कराल तो भाग वेगळा आहे. तुम्ही काहीतरी सुवार्ता सांगण्यास तुम्हाला दान असेल, तुम्हाला स्तुती आराधना करण्याचं दान असेल, तुम्हाला संदेश सांगण्याची शक्ती असेल, तुम्हाला पैशाच्या द्वारे सेवा करण्याची शक्ती असेल, तुम्हाला इतर लोकांची काळजी घेण्याचं पाचारण असेल. या सगळ्या पाचारणापेक्षा प्रथम पाचारण जर प्रत्येक विश्वासणाऱ्याला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक लेकराला जे आज प्रभू येशूच्या राज्यात आहे, तर या लोकांना प्रथम पाचारण यासाठीच झालेलं आहे की ख्रिस्त कसा आहे हे त्यांनी त्यांच्या शरीरातून, त्यांच्या जीवनातून समाजाला प्रकट करावं, याच्यासाठी पाचारण झालेलं आहे. तर म्हणून आज ज्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्त म्हणत होता, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत होता की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलं, अशा पद्धतीने जो तो डायरेक्ट बोलत होता किंवा एक प्रकारे पूर्ण खात्रीशीर बोलत होता, त्याच पद्धतीने आज आम्हाला देखील म्हणता आलं पाहिजे की मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. प्रेज द लॉर्ड. म्हणून गीतकार म्हणतोय की मी कुठेही कसाही असो. म्हणून गीतकार काय म्हणतो की मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. प्रियजनो, लक्षात घ्या की अशा पद्धतीचं आज जसा गीतकार म्हणतोय की मी कुठेही कसाही असो पण ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, अशा पद्धतीने हे अशा प्रकारची निश्चितता जी आहे ही आमच्या जीवनात येणं अत्यंत महत्वाची गरज आहे. आणि आम्ही ते का म्हणू शकतो तर त्याचं कारण असं आहे की आज ख्रिस्त जो आहे हा मंडळीचं मस्तक आहे आणि मस्तक असल्यानंतर मंडळी जी आहे हे त्याचे अवयव आहेत. लक्षात घ्या, आज आम्ही त्याचे अवयव आहोत. आज आम्ही मंडळी जी आहे हे त्याचे अवयव आहोत. आणि मग अवयव असताना आज ख्रिस्ताचे अवयव कोणतंही चुकीचं काम करणार नाहीत. आज म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली तर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा सैनिक लोक जेव्हा धरायला आले होते, रोमी सैनिक पकडायला आलेले होते, तर त्यावेळेला काय झालं की पेत्र जो आहे हा पेत्र लगेच पुढे सरसावला आणि त्याने मल्क नावाच्या त्या सैनिकावर त्या ठिकाणी त्याने वार केला, त्याला कान तोडून टाकलेला होता.
ओके प्रेज गॉड. आणि मग जेव्हा आम्ही पाहतो की मल्क नावाच्या त्या सैनिकावर पेत्राने वार केला आणि वार केल्यानंतर काय झालं की त्याला कान तोडून टाकला होता त्याने. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पुढे झाला, पेत्राला पाठी केलं आणि त्यांनी सांगितलं की बाजूला हो. त्याने तिथे तो कान जो त्या सैनिकाचा खाली पडलेला होता तो उचलला आणि त्यांनी त्या मल्खाच्या त्या धडाला त्याने लावून टाकला त्या ठिकाणी, त्याचा कान जोडून टाकला. लक्षात घ्या, आज प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तर प्रभू येशू ख्रिस्त शेवटपर्यंत आज तो ज्या धर्मासाठी आलेला होता तर हे काम करताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे लोक त्याच्यावर वैरी त्याला पकडायला जरी आले पण तरी तो पारण करणारा होता आणि हे तारणच करणारा होता. म्हणून त्याने ते शेवटचं देखील कार्य त्या ठिकाणी आम्हाला करताना दिसलेला आहे. तो लक्षात घ्या, दिसलेला आहे. आणि मग आज जर का एक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी त्याने काय केलं की पेत्राला त्याने बाजूला केलं आणि बाजूला केल्यानंतर त्याचं कार्य त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं. मग आज आम्ही पाहतो की आज बऱ्याचदा लोक जे आहेत हे प्रभूच्या राज्यात आहेत म्हणून सांगतात, तारण पावलेले आहेत म्हणून सांगतात, अशा पद्धतीने तारण पावलेले आहेत म्हणून सांगतात लोक. परंतु तरीही मंडळीमध्ये राहून सुद्धा आज त्यांच्यामधून अशा विविध प्रकारचे पाप त्यांच्याकडून घडतात. आणि मग आता लक्षात घ्या की आम्ही अवयव आहोत, ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. तर ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव, ख्रिस्ताच्या हाताने कोणाचा कान कापलाय का? ख्रिस्ताने कोणाला लाच घातलेली आहे का? ख्रिस्ताने कधी कोणाला शिवी दिलेली आहे का? ख्रिस्ताने कोणाचा अपमान केलेला आहे का? ख्रिस्ताने कोणाला तरी एक प्रकारे आज कोणाला तरी अपमानित केलेलं आहे का? तर नाही केलेलं आहे. मग आज त्याचे जे शरीराचे जे अवयव आहेत तर हे जर एक प्रकार फसाटोशी, मारामारी किंवा कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम जेव्हा ते करतात, कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम जर करत असतील तर मग ते ख्रिस्ताचे अवयव होऊ शकतात का? लक्षात घ्या, ख्रिस्त त्यांच्या जीवनातून प्रकट होऊ शकतो का? प्रियजन होय, आम्ही पाहतो की आमच्या आधी आम्ही काही लोकांचा इतिहास वाचतो, काही लोकांचा आम्ही इतिहास वाचतो की जे लोक फार एक प्रकारचे असे बलशाली होते, मारामारी करणारे होते, पण जेव्हा प्रभूला त्यांनी आपलं जीवन दिलं तर जीवन दिल्यानंतर अगदी साध्या लोकांनी त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत आणि या देवाच्या लोकांनी निमूटपणे ते सहन केलेले आहेत. लक्षात घ्या, निमूटपणे ते सहन केले. आणि मग निमूटपणे सहन कशामुळे ते केले तर त्यांच्यामध्ये ख्रिस्त होता. आणि मग ख्रिस्त जो आहे तर हा प्रतिकार करत नाही, तर ख्रिस्त जो आहे हा वैर्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे हे त्या ठिकाणी दिसत होतं. म्हणून जे काही आमच्या आधी ज्या लोकांच्या साक्ष्या आम्ही वाचतो किंवा आम्ही पाहतो तर त्या लोकांच्या मध्ये ख्रिस्त आम्हाला दिसत होता. आणि म्हणून आज मंडळी जी आहे या मंडळीचं खूप मोठं महत्वाच्या कामासाठी परमेश्वराने त्यांना पाचारण केलेलं आहे. आज माझं जीवन असू दे, तुमचं जीवन असू दे किंवा आज तुम्हाला जे काही एक प्रकारे परमेश्वराने निवडलेलं आहे, जे काही परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की तुमच्याद्वारे ख्रिस्त जगाला कळावा. मग नुसतं सुवार्ता सांगितल्याने लोकांना कळत नाही. लक्षात घ्या, नुसतं सुवार्ता सांगितल्याने कळत नाही तर आज आम्हाला प्रभू येशूच्या शरीराचे अवयव बनून राहावं लागतं. आणि राहावं लागतं तेव्हा लोक त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. प्रियजन, लक्षात घ्या, कारण की प्रभू येशूने प्रत्येकाला त्याच्यासाठीच पाचारण केलेलं आहे. मग आज अनेक ख्रिस्ती लोक जे आहेत तर हेच करत असतील तर त्यांच्या जीवनातून मग लक्षात घ्या की आज ख्रिस्ती लोक जे आहेत हे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं तारण जे आहे तर हे तारणाचं जीवन जगत नाहीत. आणि आज ख्रिस्त मस्तक आहे हे विसरून जातात. आणि विसरून गेल्यानंतर आज ख्रिस्ताचं मस्तक बाजूला ठेवतात थोड्या वेळपर्यंत आणि स्वतःचं मस्तकच आपल्या देहाला लावतात. आणि मग देहाला लावल्यानंतर आपल्या डोक्यातल्या विचाराप्रमाणे जगतात, आपल्या डोक्यातल्या विचाराने. आज ख्रिस्ताला मंडळीचं मस्तक का म्हटलेलं आहे? कारण की मंडळीमध्ये प्रत्येक गोष्ट जी होईल, जे काही उपक्रम चालवले जातील, जे काही मंडळीमध्ये ज्या गोष्टी घडतील ह्या सगळ्या ख्रिस्ताच्या डोक्यातून येणाऱ्या असतात. की आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आणि मग मंडळीमध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ही ख्रिस्ताच्या डोक्यातून येणारी असते. प्रत्येक उपक्रम जे आहेत हे ख्रिस्ताच्या डोक्यातून आलेले असतात.
कारण की आज मंडळीमधले जे लीडर असतात, पास्टर असतात, हे प्रार्थना करत असतात आणि प्रभू त्यांना जे काही सुचवतो तर तेच त्यांना मंडळीमध्ये करायचं असतं अशा पद्धतीने. आणि मग आज आम्हाला या गोष्टीचा अत्यंत आनंद वाटतोय की आज आमच्या मंडळीसाठी कोणी नियंत्रण करणारा कोणी आमच्याकडे मोठा माणूस नाही आहे. आणि मग तरीही आमच्या मंडळीचं जे काम आहे हे जवळपास 23-24 वर्ष 25 वर्ष अशाच पद्धतीने सतत चालूच आहे आणि मंडळीचं काम वाढत आहे आणि मंडळीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं एक चारित्र्य आणि सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि त्याचं कारण काय आहे तर आमच्याकडे पवित्र शास्त्राचं शिकवण आहे. पवित्र शास्त्राच्या शिक्षणाप्रमाणेच आमच्या मंडळीचं संगोपन होत आहे. याचा अर्थ काय तर आमच्या मंडळीचं जे पालन पोषण आहे किंवा आमच्या मंडळीचं जे काही संस्कार आहेत ते सगळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यातून येणारे आहेत. आम्ही आमच्या मनाचे संस्कार आम्ही कधीच मंडळीत वापरत नाही आणि मंडळीमध्ये आम्ही कधीच आमचं डोकं आम्ही वापरत नाही. तर ख्रिस्ताच्या डोक्याप्रमाणे ख्रिस्ताच्या विचाराने आमची मंडळी त्या ठिकाणी चालते हे आम्ही या ठिकाणी अगदी खात्रीपूर्वक त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणूनच आज आमच्या मंडळीचं काम इतके वर्ष त्या ठिकाणी चाललेलं आहे. का कारण आमच्या मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे. पण प्रियजनो लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त जर का एक प्रकारे आपल्या घरात लक्षात घ्या आपल्या घरात जर तो वाईट वागला असता आपल्या स्वतःच्या घरात वाईट वागला असता आणि मग बाहेर येऊन तो खूप अशा पद्धतीने मोठा संदेश तो देऊ शकला असता की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलं. म्हणजे आपल्या घरात तो वाईट वागणार आणि बाहेर येऊन सांगणार की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलं असं जर म्हणू शकला असता तर मग त्याचं जे त्याचा हा जो संदेश आहे हा समाजामध्ये प्रभावी झाला असता का? कधीच झाला नसता. लक्षात घ्या कधीच झाला नसता. त्याचा तो संदेश कधीच झाला नसता. आणि मग त्याचप्रमाणे जर का आज आम्ही जर विचार केला ना तर आज जे ख्रिस्ती लोक आहेत किंवा जे विश्वासणारे स्वतःला म्हणवणारे लोक आहेत आपल्या घरात घरात वाईट वागतात आणि बाहेर येऊन लोकांना संदेश सांगण्याचा प्रयत्न करतात तर अशा वेळेला त्यांचा संदेश लोकांना खरा वाटत नाही. लक्षात घ्या खरा वाटत नाही. आज आम्हाला बऱ्याच वेळेस आम्हाला लोकांकडून अपमान सहन करावा लागला. आम्हाला शिव्या ऐकाव्या लागल्या. आम्हाला लोक आम्हाला फसवत आहेत तरी एक प्रकारे आम्हाला शांत बसावं लागलं. लोक आम्हाला दुराचाराने बोलत आहेत हे देखील आम्ही ऐकून घेतलं. हे कशामुळे? आज आमच्यामध्ये ताकद नव्हती का त्यांना मारण्याची? आमच्यामध्ये ताकद नव्हती का त्यांना बोलण्याची? आज सगळं काही होतं आमच्याकडे. परंतु जेव्हा आम्ही हा विचार करतोय की आम्ही मंडळी आहोत आणि आम्ही मंडळी असल्यानंतर आमच्या मंडळीचं मस्तक ख्रिस्त आहे आणि म्हणून ख्रिस्ताचे अवयव ख्रिस्ताचं शरीर हे पवित्र आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या शरीराची वाईट साक्ष होऊ द्यायची नाही. कारण की आपण मगाशीच वचनात वाचलेलं आहे की मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि मग म्हणून आज आम्हाला त्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या कारण की आम्हाला ख्रिस्ताच्या शरीराची साक्ष वाईट होऊ द्यायची नाहीये. परंतु आज विश्वासणारे लोक जे आहेत आज जे ख्रिस्ती लोक आहेत किंवा विश्वासणारे लोक जे स्वतःला म्हणवणारे आहेत तर हे अशाच पद्धतीचं एक प्रकारे जीवन जगत आहेत प्रियांनो की आपल्या जीवनातून त्यांच्या जीवनातून ख्रिस्त हा प्रगट होणं हे फारच कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्यापुरतेच राहिलेले आहेत. समाजात ते कोणत्या प्रकारचा संदेश देऊ शकले नाहीत. म्हणून आज आमच्या आधी ज्या लोकांनी सहन केलं तर आपल्या शरीराच्या द्वारे त्यांनी ख्रिस्त समाजाशी प्रगट केला आणि ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जुन्या करारातील काही संदेश सुद्धा असेच बोलत असत की मी कसा आहे. ते संदेश काय सांगायचे की मी कसा आहे हे तुम्ही बघत बसू नका, तुम्ही माझा न्याय करू नका. अशा पद्धतीने ते बोलायचे की मी कसा आहे हे तुम्ही बघत बसू नका पण मी जे काय सांगतो ना हे तुम्ही ऐका. मग काय काय पास्टर लोकांना देखील मी असंच बोलताना ऐकलेलं आहे आज या जगामध्ये. मग ते पण काय म्हणतात की अरे आमच्या खाजगी जीवनाकडे बघत बसू नका तुम्ही. आज आम्ही तर पापीच आहोत, आमचा विचार करू नका. परंतु ज्या गोष्टी आम्ही सांगतोय ह्या पवित्र शास्त्रातल्या आहेत त्या पवित्र आहेत आणि म्हणून त्या तुम्ही स्वीकारा. आम्ही तसं वागतोय म्हणून तुम्ही तसं वागू नका. अशा पद्धतीने जर का एक प्रकारे लोक बोलत असतील तर मी तुम्हाला सांगतोय की हे वाक्य अगदी जे बोलणारे लोक आहेत त्यांचं वाक्य परिपूर्णपणे ते चुकीचं आहे आणि ते लोक खोटे बोलत आहेत. लक्षात ठेवा. त्याचं कारण काय आहे की आज ते लोक जे आहेत आपल्या घरात वाईट वागतात आणि त्यांचं आचरण खाजगी आचरण हे समाजाला एक प्रकारे दुखावणार आहे किंवा अडखळण करणार आहे. पण तरी समाजामध्ये त्यांना
आपल्याला भरपूर आपल्याकडे काहीतरी ज्ञान आहे हे दाखवायचं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते बोलतात की आमच्या खाजगी जीवनाकडे तुम्ही बघत बसू नका. मनुष्य शेवटी चुकणारच आहे, पण तुम्ही जे काय आम्ही शिक्षण देतो त्याच्याकडे बघा किंवा पित्याकडे बघा. अरे पण इकडे तर पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ख्रिस्त तुमच्या जीवनाच्या द्वारे प्रगट झाला पाहिजे. मग असं कसं तुम्ही म्हणू शकता? अशा पद्धतीने तुम्ही जीवन कसं काय जगू शकता की आज तुमच्या जीवनाच्या विषयी लोक असा विचार करतील की अरे हा प्रभूमधला माणूस आहे आणि हा इतका वाईट का वागतो? आज जी प्रभूमधली बाई आहे ती इतकी अशी धूर्त पद्धतीने का वागते? किंवा हे लेकरं, अरे हे पाळकाचे लेकरं असून असे का वागतात? अशा पद्धतीने जर का लोक आपल्याकडे जर बघून विचार करत असतील तर तो ख्रिस्ताचा गौरव आहे का? किंवा ख्रिस्त त्यांच्या जीवनातून प्रकट होत आहे का? प्रियजनो, या गोष्टीकडे लक्ष द्या. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त नंतर मेला हो, पण 33.5 वर्ष जे तो जीवन जगला, या जीवनाला महत्व आहे, कारण की त्या जीवनातून तो पित्याला प्रगट करत होता. म्हणून आज तुमच्यावर प्रभू येशू ख्रिस्तासाठी मरण्याची वेळ येईल, ती गोष्ट फार नंतरची आहे. पण आज जे तुम्ही या पृथ्वी तलावर आहात, जे आजचं तुमचं जे वर्तमान काळातलं जे काही जीवन आहे, तर या जीवनाच्या द्वारे ख्रिस्त प्रगट होत आहे का, याचा विचार करा प्रियांनो. आज तुमच्या बोलण्यामध्ये पवित्रता आलेली आहे का? आज तुमच्या बघण्यामध्ये पवित्रता आलेली आहे का? आज तुमच्या अंतःकरणामध्ये लोकांच्या विषयी पवित्रता निर्माण झालेली आहे का? हा विचार करा. आणि म्हणून आज जुन्या करारातल्या लोकांसारखं बोलू नका. ते प्रत्येक वेळेला म्हणायचे की आम्ही बाबा चुकलेले आहोत म्हणून आमच्याकडे बघू नका, तर आम्ही जे काही सांगतो ते ऐका, अशा पद्धतीने ते म्हणायचे. कारण ते होय, कारण की आज ते पित्याला प्रगट करू शकतच नव्हते, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला यावं लागलं. मग आता प्रभू येशू ख्रिस्त तर आमच्या जीवनात आलेला आहे. प्रियजनो, लक्षात घ्या की अशा प्रकारे बरेच विश्वासणारे जुन्या कराराचा आधार घेऊन जगत आहेत. परंतु आम्ही म्हणजे मंडळी हे नवीन करारात आहे, आणि मग त्याच्यामुळे आम्ही जुन्या करारातल्या लोकांसारखं का नाही वागू शकत? कारण की नवीन करारामध्ये पवित्र आत्मा आलेला आहे. आणि मग आम्ही जे आहे आता जुन्या कराराच्या अधीन नाही, तर आम्ही नवीन कराराच्या अधीन आहोत. आणि मग नवीन करारामध्ये पवित्र आत्मा आलेला आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही पवित्र आत्म्याच्या अधीन असणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. म्हणून आज त्या लोकांच्या द्वारे जरी पिता प्रगट होऊ शकत नव्हता, पण आज आम्हाला पवित्र आत्मा मिळाल्यामुळे या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही ख्रिस्त आमच्या जीवनाच्या द्वारे प्रकट करू शकतो. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा आलेला आहे. मग आज जर काही प्रकार पवित्र आत्मा कसा आहे, तर पवित्र आत्मा हा पापी नाही. पवित्र आत्मा म्हणजे पवित्र 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 आणि पवित्रच आहे, दुसरं काहीच नाही आहे, पवित्रच आहे तो. मग आज मी काही विश्वासणाऱ्यांना जर विचारलं ना की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का, तर आता सगळेच लोक म्हणायला सुरुवात करतील की होय, आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. लक्षात घ्या, कारण की आज जरी एक प्रकार मी काही लोकांना जेव्हा त्यांचे दैहिक गुण जेव्हा मी बघत असतो, आणि दैहिक गुण बघितल्यानंतर मी त्यांना बोलत असतो काही वेळेस की अरे हा पवित्र आत्मा नाही आहे, पवित्र आत्म्याचं कार्य नाही आहे, हे तुम्ही देहाच्या पद्धतीने वागत आहात, पश्चाताप करा, हे जीवन सोडून द्या आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. तर काही लोक इतके उद्धट असतात की ते मला प्रश्न विचारण्याच्या लायकीची पात्रता स्वतःची ठेवतात, आणि पास्टर आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही हे तुम्ही असं कसं म्हणताय? तुम्ही कसं काय ठरवताय की आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही? अरे आता मी काय आंधळ आहे का? मी काय बाबा त्या पापी नुंगिनी या देशातला आहे का की ज्या लोकांना दात घासायचे कळत नाही, अशा पद्धतीने त्यांना दात घासायचे कळत नाही, इतका मी काय एक प्रकारच्या जंगलातला आहे का? मी पवित्र शास्त्रामध्ये माझं जीवन समर्पित केलेलं आहे. मी पवित्र शास्त्रात शिक्षण घेतलेलं आहे, आणि त्याच्यामुळे मला एवढं कळलेलं आहे की ज्याच्या काही पवित्र आत्मा आहे तो पाप करत नाही. सरळ आहे. आणि मग आज ही गोष्ट पवित्र शास्त्र सरळ रीतीने सांगते. आज जर काही प्रमाणे मी पवित्र आत्म्या प्रेरणेने चाललेलो आहे तर मी पाप करणारच नाही. कारण की जर मी म्हणतोय की पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, तर पवित्र आत्म्याचं काम पवित्र पवित्र आणि पवित्रच आहे. ते चुकीचं होऊच शकत नाही. मग आता याचा अर्थ हा नाही की तुम्ही तुमच्या बायकोजवळ असताना तुम्ही कसं बोलता, कसं उठता बसता, किंवा एक प्रकार आज कशा पद्धतीने तिच्या बरोबरचं तुमचं वर्तन आहे, आणि जे वर्तन तुम्ही इतर स्त्रियांशी करू शकत नाही अशा पद्धतीने. तर आपल्या पत्नी बरोबर तुम्ही जेव्हा बसलेले असता, तुम्ही उघडे बसलेले आहात का कपडे घालून बसलेले आहेत, जरा स्पष्टच बोलायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये कोणती अश्लीलता नाही. तुम्ही आपल्या पत्नी बरोबर जे काही
कशा पद्धतीचं तुम्ही रोमॅन्टिक पद्धतीने बोलता, तुमच्या पत्नीबरोबर बोलता, ते काही तुमचं पाप नाही, हा भाग वेगळा आहे. परंतु आज पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे की पवित्र आत्मा पवित्र आहे आणि त्याच्यामुळे आमचं समाजामध्ये जगणं जे आहे ते पवित्रतेचं असणं अत्यंत महत्वाची गरज आहे. नाहीतर मग पोटात एक आणि ओठावर एक, हे असं करून चालत नाही प्रियजनो. मंडळीचे अवयव आहोत. आज ख्रिस्ताच्या मंडळीचे आम्ही अवयव आहोत. तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहिती होतं की यहूदा इस्करियोत मला पकडून देणार आहे, हे त्याला माहिती होतं. पण तरीही शेवटच्या भोजनापर्यंत यहूदा इस्करियोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर होता. प्रभू येशूने त्याला कधीच हाकलून दिलेलं नाही हो, लक्षात ठेवा. त्याला माहिती होतं. आज शिमोन जो आहे, ज्या शिमोनाच्या घरात प्रभू येशू ख्रिस्ताला जेवणासाठी आमंत्रित केलेलं होतं, तो माणूस महत्वाकांक्षी आहे आणि हे देखील प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं. पण तरी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याही घरी त्या ठिकाणी गेलेला होता. आणि मग तिथे जेव्हा ती व्यभिचारी बाई आली, त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायावर आपले अश्रू टाकायला लागले आणि अश्रू टाकत असताना त्याचे पाय पुसायला लागले. तेव्हा त्या शिमोनाचं जे काही अंतःकरण होतं, तर तो त्या ठिकाणी मनातल्या मनातच म्हणायला लागला की अरे खरंच हा देव आहे का? हा देव असता तर याला कळलं असतं की ही बाई कोण आहे. लगेच प्रभू येशू ख्रिस्तांच्या मनातली गोष्ट त्या ठिकाणी पुसून काढली. लक्षात ठेवा, आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर तोही माणूस होता आणि मग त्याच्याही बरोबर प्रभू येशू ख्रिस्त दयेने वागलेला होता. लक्षात ठेवा. आणि म्हणून आज आम्हाला कारण की प्रभू येशू ख्रिस्त अशा पद्धतीने दयेने का वागू शकत होता, तर त्याचं कारण हे होतं की तो देव होता. आणि त्याच पद्धतीने आम्ही मंडळी जर आहोत, तर मंडळीला परमेश्वराने पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि जर आम्ही म्हणतोय की आम्ही पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहोत, कारण की आता जर मी म्हटलं ना एखाद्याला की अरे तुमच्यामध्ये पवित्र आत्माच नाहीये, तर लगेच मिरची लागेल आणि मग लगेच एक प्रकार लोक भांडायला उभे राहतील की तुम्हीच लय पवित्र आहेत का, मग आम्हाला पवित्र नाहीत म्हणून तुम्ही पवित्र आत्मा नाही म्हणताय आमच्यामध्ये. अशा पद्धतीने त्याची जाणीव होईल. परंतु लक्षात ठेवा, पवित्र आत्मा जर आहे तर पवित्र आत्मा मंडळीच्या विरोधात काहीच बोलणार नाही. पवित्र आत्मा मंडळीच्या लोकांविरुद्ध काय बोलणार नाही. पवित्र आत्मा जो आहे हा एक प्रकारे जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येत आहेत या लोकांच्या विरोधात बोलणार नाही. आणि मग जर काही प्रकार तो बोलत आहे तर प्रियजनो, हा परमेश्वर त्याचा न्याय करणार आहे आणि परमेश्वर त्याचं फळ त्याला देणारच आहे. त्याचं फळ देणार आहे. कारण की देवाचे लोक जे आहेत, तर देवाची लोक जे आहेत, तर परमेश्वराच्या राज्यातली लोक, ती फार मोठे समर्पित असू दे किंवा ते थोडे समर्पित अल्पविश्वास असू दे, प्रभू त्या लोकांच्याकडे एकाच नजरेने पाहतो. ज्या पद्धतीने एकाच आई वडिलांना 2 लेकरं आहेत, एक चोर आहे आणि एक जो आहे तो फार एक प्रकारचा प्रामाणिक आहे, तर या दोघांवरही परमेश्वर ते आई वडील प्रेम करत असतात. तशाच पद्धतीने परमेश्वर त्या लोकांवर प्रेम करत असतो. पण जर का मंडळीमध्ये राहून जर अशा प्रकारचे चुकणारी लोक किंवा एक प्रकारे अशा पद्धतीचे आम्हाला स्वार्थी दिसणारे लोक, त्यांच्या विरुद्ध जर आम्ही बोलायला लागलो, तर लक्षात ठेवा हे मंडळीच्या विरुद्ध किंवा पवित्र आत्म्याच्या विरुद्ध केलेलं एक पाप आहे. आणि म्हणून आज पवित्र आत्मा जो आहे, पवित्र आत्मा, आम्ही जर अशा पद्धतीचं वाईट वागत असलो ना, तर पवित्र आत्मा आम्हाला थांबवतो. पवित्र आत्मा आम्हाला ज्या पद्धतीने परमेश्वराने एवढ्या मोठ्या समुद्राला सीमा घालून ठेवलेली आहे, एवढ्या मोठ्या समुद्राला त्यांनी सीमा घालून ठेवली की 3 भाग या पृथ्वी तलावर पाणी आहे आणि एकच भाग जमीन आहे. पण या 3 भाग पाण्याला परमेश्वर कधी या 3 भाग पाण्याला कधीच पुढे येऊ देत नाही. काही एक भागाला तू नष्ट कर, असं परमेश्वर कधीच होऊ देत नाही. त्या पाण्याला परमेश्वराने सीमा घातली. आज त्याच पद्धतीने विश्वासणारे लोक किती पवित्र झाले, किती ज्ञानी झाले, तरी परमेश्वराने त्यांना आज एक मर्यादा घातलेली आहे की तुम्ही मंडळीच्या विरुद्ध किती बोलावं, एक त्याला मर्यादा घातलेली आहे. आणि जर काही प्रकार त्या मर्यादा जर कोण ओलांडत असेल, तर तुम्हाला माहिती आहे की मग त्या समुद्रात देखील सुनामी येते आणि सगळी उलट पालत होते. लक्षात ठेवा, आज जर काही प्रमाणे मंडळीच्या विरोधात जर समजा आज त्याच्या लोकांच्या विरोधात जर बोलायला लागलो, तर आमच्या जीवनाची उलटा पालट व्हायला वेळ लागणार नाही. एवढं मात्र आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रियजनो, ज्या लोकांना आम्हाला सुवार्ता सांगायची असते, तर ते लोक एक प्रकारे बऱ्याचदा एक आता आपल्या मंडळीतल्या लोकांच्या विषयी मी पुन्हा आता डिवचल्यासारखं वाटेल कदाचित तुम्हाला, की कितीतरी लोक जवळपास सुरुवातीपासून लोक प्रभूमध्ये आले आहेत
आणि एकही कुटुंब त्यांनी देवाच्या राज्यात अजून आणून ठेवलेलं नाही. जे काही एक प्रकार लोक त्यांनी आणलेले होते ते 1 रविवार 2 रविवार थांबले आणि निघून गेले. ते एकही आत्मा त्यांचा प्रभूच्या राज्यात स्थिर झालेला नाही. मग त्याचं कारण काय हो? मग काय लोक सांगतात नाही आम्ही आमचं काम केलं. देव त्या शेवटी ते देवाचं काम आहे आणि मग त्या लोकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. वा छान आहे अशा पद्धतीने. परंतु आज जर का मी तो विचार केला असता की नाही मी कोकणात आलेलो आहे माझं सांगायचं काम आहे लोक आले तर आले नाही आले तर नाही आले मी आपलं निघून जाईल इथून अशा पद्धतीने विचार केला असता तर आज 80 लोकांची मंडळी या कोकणात तयार झाली नसती. लक्षात ठेवा. मग आज आमच्या सुवार्तेच्या द्वारे आमच्या सांगण्याच्या द्वारे लोक का देवाच्या राज्यात येत नाहीत याचं कारण मुख्य कारण माहितीये का तुम्हाला? आज का येत नाहीत तर त्याचं मुख्य कारण असं आहे की ज्या लोकांना आम्ही सुवार्ता सांगत असतो ना ते लोक 100% शैतानाच्या आत्म्याने चालत असतात. एवढं लक्षात ठेवा. आता लय भारी वाटेल तुम्हाला ऐकल्यानंतर. पास्टर म्हणून तर ते देवाच्या राज्यात येत नाहीत ना कारण ते 100% शैतानाच्या आत्म्याने चालत असतात. आणि खरं आहे ते ज्या लोकांना तुम्ही सुवार्ता सांगता ते 100% एक प्रकारे शैतानाच्या मार्गाने चालणारे असतात आणि 100% त्या ठिकाणी शैतानाचं वचन पालन करत असतात. म्हणजे काय की तुम्हाला विरोध करायचा तुमचं ऐकून घ्यायचं नाही. आज तुम्हाला तुमचं वचन खोटं ठरवायचं. तुम्ही जे सांगताय ते शिक्षण तुमचं बिलकुल काही सामर्थ्याने नाही अशा पद्धतीने करायचं. अशा प्रकारचं ते काम शैतानाचं काम आहे आणि ते शैतानाचं परिपूर्णपणे 100% आज्ञा पालन करत असतात. आणि त्याच्यामुळे ते तुम्ही जो काही संदेश सांगता तर या संदेशाला ते स्वीकार करणारच नाहीत. मी काय सांगतोय लक्षात ठेवा. ते स्वीकारच करणार नाहीत कारण की ते शैतानाचे लोक आहेत किंवा एक प्रकारे शैतानाच्या गोष्टीने प्रेरित झालेले आहेत. जेवढं वाईट तेवढं त्यांना करायचं असतं. तुमच्या विरुद्ध बोलायचं असतं. तुमच्या शास्त्राच्या विरुद्ध बोलायचं असतं. तुमची निंदा करायची असते. तुम्ही ज्या जातीतून आलेला त्याची तुम्हाला आठवण करून द्यायची असते. तुम्ही परत कोणाला सुवार्ता सांगूच नाही अशा पद्धतीने तुम्हाला अपमानित करायचं असतं. हे काम कोणाचं आहे? पूर्ण शैतानाचं आहे. आणि त्याच्यामुळे शैतान तुमच्या सुवार्तेला प्रतिसाद देत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं मानणारी जी लोक आहेत ते देखील तुमच्या सुवार्तेला मान देणार नाहीत कारण की ते 100% शैतानाचं आज्ञापालन करत असतात. समजलं तुम्हाला? मग आज लक्षात घ्या की जर का एक प्रकारचे 100% शैतानाच्या गोष्टीला जर 100% जर समर्पित आहेत तर मग आज जो काही सुवार्ता सांगणारा माणूस आहे तर हा सुवार्ता सांगणारा माणूस देवाच्या आत्म्याच्या किंवा देवाच्या वचनाला किती टक्के समर्पित पाहिजे तर तो देखील एक प्रकारे 100% समर्पित असला पाहिजे. परंतु ते उलट झालेलं आहे. आज जे सुवार्ता सांगणार ज्या लोकांना सुवार्ता सांगायची आहे ते शैतानाच्या गोष्टींना 100% समर्पित असतात आणि त्याच्यामुळे होईल तितका विरोध तुम्हाला त्यांना करायचा असतो आणि ते तुम्हाला विरोध करत असतात. आणि जे कोण सुवार्ता सांगणारे आहेत तर हे सुवार्ता सांगणारे मात्र 10% प्रभूच्या आज्ञेला समर्पित असतात किंवा 10% प्रभूच्या शिक्षणाला आज्ञेला समर्पित असतात. आणि 10% माणूस 100% समोर काय टिकाव धरणार आहे हो? आणि त्याचं हे मूळ कारण आहे. याचं हे मूळ कारण आहे की आज विश्वासणारे लोक जे स्वतःला विश्वासणारे म्हणतात पण ते लोक एकही आत्मा देवाच्या राज्यात अजूनपर्यंत त्यांनी आणलेला नाही. ते धार्मिक आहेत मी नाही म्हणत नाही. आज बऱ्याचदा लोक म्हणतात पास्टर तुम्हाला आमची धार्मिकता कुठं दिसते अशा पद्धतीने. होय मला दिसत नाही हाय न्याय तुम्हीच करा तुम्हीच ठरवा ते मला दिसत नाही ते ठीक आहे. परंतु आज पवित्र शास्त्र तर अशा पद्धतीचा विचार करते की जर का एक प्रकारे जर तुमच्याही मध्ये जर 100% जर परमेश्वराच्या गोष्टींना परमेश्वराच्या सामर्थ्याला परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला जर का एक प्रकारे तुम्ही 100% समर्पित झाला असता तर बरोबर 100% ची लढाई झाली असती आणि तुम्ही त्या 100% जे काही शैतानाच्या गोष्टींना समर्पित आहेत त्या लोकांना तुम्ही जिंकू शकलं असतं. प्रियजन हो आज मी मोठेपणा म्हणून सांगत नाही किंवा एक प्रकारे गर्वाने मी सांगत नाही पण मी तुम्हाला सांगतो की जे लोक जप तप करणारे होते जे व्यभिचारी लोक होते जे खून करणारे लोक होते ज्या लोकांनी एक प्रकारे आपल्याला स्वतःला एक जोगीन किंवा जोगी म्हणून करून ठेवलेलं होतं ज्यांनी एक प्रकारे या जगातल्या गोष्टीला इतकं समर्पित केलेलं होतं अशा लोकांना जाऊन मी सुवार्ता सांगितलेली आहे आणि त्या लोकांना ख्रिस्ताच्या राज्यासाठी जिंकलेलं आहे. आणि मी त्यांना जिंकू शकलो याचं कारण काय?
त्यांच्याकडे जर 100% ती पॉवर असेल तर माझ्याकडे ती 100% पॉवर होती आणि म्हणून मी त्या लोकांना जिंकू शकलो आणि आज ते लोक देवाच्या राज्यात आहेत आणि ते लोक देवाची सेवा करत आहेत. हा त्याचा पुरावा आहे. आज माझ्या मंडळीमध्ये पण असे आत्मिक जिंकणारे लोक आहेत, फार कमी आहेत, थोडके आहेत, पण परमेश्वराची स्तुती असो की माझ्याही मंडळीमध्ये असे काही कुटुंब परमेश्वराने ठेवलेले आहेत की कुटुंब जिंकत आहेत. त्यांच्याद्वारे देवाचे कुटुंब येत आहेत, अशा पद्धतीने जिंकत आहेत ते. आणि मग कोणते लोक? अगदी त्रासलेली लोक, अगदी लोक मूर्तीपूजेमध्ये फसलेली लोक, आज एक प्रकारे फार मोठ्या पापात फसलेली लोक, अशा प्रकारच्या लोकांना देखील आज माझ्या मंडळीतल्या लोकांनी जिंकलेलं आहे. आणि हे तेव्हाच जिंकू शकले जेव्हा त्यांच्याकडे 100% पवित्र आत्म्याच्या गोष्टींना ते समर्पित आहेत, म्हणून ते जिंकू शकले. म्हणून त्या 100%ला हे 100% जिंकू शकले. नाही तर 10%ला काय हो त्या ठिकाणी टिकाव धरेल. आता मी 10% का म्हटलेलं आहे हो? त्याचं कारण असं आहे की आज आपल्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये 100% जो कार्य करू देतो, म्हणजे स्वतःच्या देहाच्या किंवा स्वतःच्या स्वार्थीपणाने, देहाच्या इच्छेने किंवा स्वतःच्या स्वार्थी इच्छेने तो माणूस जगत नाही आणि देवाच्या इच्छेप्रमाणे स्वतः जगतो आणि जगत असताना देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ देतो. त्याच माणसाला आत्मा जिंकता येतो, दुसऱ्या माणसाला आत्मा जिंकता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आज ज्या लोकांच्या द्वारे एकही कुटुंब येत नाही किंवा एकही आत्मा येत नाही, म्हणजे काय की तुमच्या जीवनातून तुम्ही पूर्ण पवित्र आहात, तुम्ही देवाचे लोक आहात, तुम्ही समर्पित आहात, खरोखर एक देव तुमच्या जीवनात काम करत आहे, हे लोकांना प्रकट होत नाही, म्हणून ते तुमच्याकडे येत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. हे समजून घ्या. आज ही गोष्ट जर समजली तर निश्चितच एक प्रकारे आपल्याला कळेल. प्रियजनो, मी जो मुद्दा तुम्हाला सांगत होतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा या पृथ्वीतलावर प्रमुख जर कोणतं या पृथ्वीला प्रकट होण्याचं मुख्य कारण जर कोणतं असेल तर त्याच्या शरीराच्या द्वारे त्याला पित्याला प्रकट करायचं होतं. आणि म्हणून आज मंडळीचं देखील हे प्रथम कार्य आहे की मंडळीने या पृथ्वीतलावर ख्रिस्त कसा आहे हे त्यांच्याद्वारे प्रकट झालं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला 100% पवित्र आत्म्याचं जीवन जगलं पाहिजे. भलेही जग तुम्हाला नाटक करत आहात असं म्हणत असेल किंवा एक प्रकारे काही म्हणत असेल, म्हणून तुमच्या अंतःकरणाचे प्रत्येक दरवाजे, प्रत्येक तुमच्या अंतःकरणाच्या ज्या प्रत्येक खोल्या आहेत त्या पवित्रच असल्या पाहिजे. म्हणून पवित्र आत्म्याला सांगा की आमच्या अंतःकरणातल्या प्रत्येक खोल्या, म्हणजे आज आमच्या स्वार्थाबाबतीत असेल किंवा एक प्रकार आमचं धन मिळवण्या बाबतीत असेल किंवा आणखी कोणत्याही बाबतीत आमच्या शरीराच्या गरजेविषयी असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या गरजेविषयी असेल तरी त्याच्यामध्ये शुद्धता आली पाहिजे. म्हणून पवित्र आत्म्याला आपण सांगितलं पाहिजे की जेवढ्या चांगल्या गोष्टी आमच्या अंतःकरणात भरता येईल पवित्र आत्म्या, तू त्या चांगल्या गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये भर आणि जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या आमच्या जीवनातून निघून जाऊ दे. ज्या पद्धतीने या जगातली लोक जेवढं वाईट तेवढं ते जगत असतात, स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्याचं वाईट करत असतात, स्वतःचं खरं करण्यासाठी आज एक प्रकार दुसऱ्यावर खोटे आरोप करून किंवा दुसऱ्याला दाबण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे, दुसऱ्याला दाबण्याचा जर प्रयत्न करत असतात अशा प्रकारचे लोक, तर किती त्यांनी तो प्रयत्न केला तरीही त्या ठिकाणी ते पवित्र जीवन त्यांचं होत नाही. ते जास्तीत जास्त स्वतःला केवढं वाईट करता येईल, म्हणजे आणखीन किती शैतानाच्या गोष्टीशी आम्हाला समर्पित होता येईल याचा विचार करत असतात आणि होईल तितकं ते वाईट जीवन जगत असतात. परंतु आज आम्हाला होईल तितकं पवित्र जीवन जर आम्ही जगलो तर आमच्याद्वारे ख्रिस्त हा प्रकट होईल. आता दुसरी गोष्ट आम्ही त्यामध्ये पाहतो की देवाचं राज्य वाढवण्यासाठी किती विश्वासणारे प्रेरित झालेले आहेत. किती विश्वासणारे प्रेरित झालेले आहेत. किती लोकांचं मोटिवेशन झालेलं आहे. आज पवित्र आत्मा मोटिवेशन होणं वेगळं, मोटिवेशन म्हणजे प्रेरणा घेणं. परंतु आज जे कोण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आलेले आहेत तर त्यांचं जीवन पवित्र झालेलं आहे आणि पूर्णपणे ते नुसतं प्रेरित नाहीत तर ते पूर्ण पवित्रच झालेले आहेत. आज त्यांचं जीवन पूर्ण बदलूनच गेलेलं आहे. किती लोक आहेत असे. मित्रांनो, आज आपण काही व्यावसायिक लोकांच्याकडे बघतो. आज खऱ्या अर्थाने पवित्र होण्यासाठी झटणं काय आहे, खरंच एक प्रकारे प्रेरित होणं काय आहे किंवा खरंच एक प्रकारे आज ख्रिस्ताचं होणं म्हणजे काय आहे. ख्रिस्ताचं होण्यासाठी किती झटावं लागतं हे मी तुम्हाला सांगतो. हे काय असंच होत नाही, मी झालो पवित्र बस.
अशा पद्धतीने. मग ते मी नेहमी उदाहरण सांगत असतो, गॅरेज मध्ये जायचं आणि उभं राहायचं आणि म्हणायचं मी कार आहे. तर असं कोण कार होत नाही. आज असं कोण कार होत नाही. म्हणून चर्चमध्ये जायचं, एखादं गाणं म्हटलं की झालो मी धार्मिक, किंवा एखादी साक्ष रडून पडून सांगितले की झालो मी धार्मिक, किंवा जर एखाद्या वेळेला माझा संदेश चांगला झाला तर खूप एक प्रकार जणू काही या पृथ्वी तलावाचा सर्वात प्रभावी पास्टर मीच आहे. अशा पद्धतीचं वागणं म्हणजे काही एक प्रकारे पवित्र होत नाही, एवढं लक्षात ठेवा. आज आम्ही जर विचार केला, त्या गोष्टीसाठी आम्हाला झटावं लागतं, संघर्ष करावा लागतो. साधं नाही आहे हे पवित्र जीवन, काही असं येत नाही. झटावं लागतं आम्हाला. आज प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची पवित्रता पटवून देत असताना त्याचा प्राण अर्पण होऊ दिला, वैऱ्याला वागू दिलं त्याच्या मताने त्याने, पण तो वैऱ्यासारखा वागला नाही. लक्षात ठेवा. आज एखादा व्यावसायिक आहे, तर हा व्यावसायिक काय करतो? कायम व्यावसायिकाचं काम हे असतं, व्यावसायिक जेव्हा तो आपल्या जीवनामध्ये काय काम करतो तो, की आपल्या पैशामध्ये वाढ कशी होईल, आपल्या उत्पन्नात आणखीन भर कशी पडेल करतो. सकाळपासून तो काय करतो की काबाड कष्ट करता, तो हार्ड वर्क करतो, तो हार्ड वर्क करतो आणि खूप कष्ट घेतो तो, आणि तेव्हा कुठेतरी तो 4 पैसे पाठीमागं टाकत असतो, पाठीमागं पाडू शकत असतो, आणि तो धन कमवण्यासाठी फार मोठे कष्ट करतो. आज त्याच पद्धतीने जर का आम्ही विचार केला, आज जर का आम्ही त्या व्यावसायिकाप्रमाणे जर विचार केला की ते पैशाच्यासाठी तो किती मोठा धडपडत आहे, पण जेव्हा देवाचं राज्य वाढवण्याची वेळ जेव्हा येते ना, तर तेव्हा मात्र आम्ही फार कष्ट घेताना आम्ही दिसत नाही. कारण की ते आम्हाला काय ताप जाण्यापुरतं असतंय. काय आता फार मोठं कोरोनासारखं संकट आलंय की हाय की पास्टर आहेत मंडळी, लगेच एक प्रकार पास्टर असं झालेला आहे, मग पास्टर करतात प्रार्थना. होय, पास्टरांचं कामच आहे ते. तुम्ही तुमचा भाग तुम्ही सांभाळा की नका सांभाळू, पण आम्हाला तर आमची सेवा करायची असते. आम्ही ख्रिस्ताला समर्पण केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे आमचं जीवन तसंच आहे. कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती हो. आज आम्हाला आमच्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताला आम्हाला प्रगट करायचंच आहे अशा पद्धतीने. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला चांगलं म्हणता का किंवा वाईट म्हणता का याचा विचार आमच्याजवळ नसतो. आम्हाला रात्रंदिवस लोकांसाठी झटायचंच असतं, कारण की देव देखील लोकांच्या जीवनाच्या विषयी जो विचार करतो तो विचार आम्हाला करायचा असतो आमच्या जीवनामध्ये. सेवक लोकांचं जीवन असं असतं की सेवकाच्या जीवनात, जसं मी मगाशी तुम्हाला एका चांगल्या मुलाचं आणि वाईट मुलाचं उदाहरण सांगितलं की दोन्ही आपल्या आई वडिलांना प्रिय असतात, तशाच पद्धतीने आज देवाचं देखील अंतःकरण असंच आहे की कोणतेही लोक जरी ते स्वार्थी असले, गरीब असले, श्रीमंत असले, ते तुम्हाला तुमच्या बरोबर स्वार्थीपणाने वागणारे असले, तरीही त्या लोकांच्या बरोबर त्या लोकांना तुम्हाला प्रभू येशू जी सेवा देईल तीच सेवा तुम्हाला त्यांना द्यायची असते. त्यांना हिनवायचं नसतं, त्यांना दुखवायचं नसतं. आज बरेच आपल्या चर्चमधले कुटुंब आहेत की तसे, आज जेव्हा त्यांना ख्रिस्ताचे नियम पालन करा म्हणून आम्ही सांगतो तर ते पालन करत नाहीत, किंवा एक प्रकारे तशा पद्धतीने समर्पित जीवन जगत नाहीत. प्रार्थना करून उत्तर येशूकडून घेतात, पण गौरव मात्र त्यांच्या लोकांना देतात, त्यांच्या समाजाला देतात, किंवा एक प्रकार ज्या संप्रदायातून आले त्या संप्रदायाला देतात. का तर लोकांनी त्यांना ख्रिस्ती म्हणून आहे. ठीक आहे, असे लोक असतात, पण जेव्हा त्यांच्यावर बिकट समस्या येते तर तेव्हा त्या समाजाकडे ते जात नाहीत, किंवा ज्या संप्रदायातून आले त्या संप्रदायातल्या दैवताकडे ते जात नाहीत, किंवा ज्या नातेवाईकांना ते एवढा मोठा मान देतात त्या नातेवाईकांकडे ते जात नाहीत, तर ते कोणाकडे येतात? आमच्यासारख्या लोकांकडे येतात. तर तेव्हा आम्ही त्यांना हिनवणं किंवा एक प्रकार त्यांना लाजवणं हे आमचं काम नसतं. कारण की आज त्यांच्याकडे काय करतात त्यांना हे माहिती असते की देव ह्यांच्याचकडे आहे, आणि त्याच्यामुळे आज आम्हाला त्यांच्याकडून किती फळ मिळतंय हे महत्वाचं नाही, तर देव आता यांच्या संगती कसा वागला असता त्याच अंतःकरणाने आम्हाला वागावं लागतं, आणि त्यांच्यासाठी आम्हाला कष्ट घ्यावे लागतात, आणि त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना कराव्याच लागतात. म्हणजे काय, तर हे जीवन आमचं कसं आहे, तर हे एक प्रकारचं कष्ट घेणार आहे, कारण आम्हाला देवाचं राज्यच लोकांच्या मध्ये वाढवायचं आहे. पण लोक तसं करत नाही आहेत. आज देवाचं राज्य वाढवण्यासाठी धडपडत नाहीत. आपण सुद्धा पवित्र आहात हे प्रकट करत मंडळी जी आहे हे मंडळी आज बऱ्याचदा एक प्रकारे तुम्ही मंडळीत बसून आम्ही पवित्र आहोत असं म्हणून तुम्ही मंडळीला फसवू शकता, परंतु तुमच्या अंतःकरणातल्या माणसाला तुम्ही कधीच फसवू शकत नाहीत. कारण तुमच्या अंतःकरणातल्या माणसाला माहिती आहे की तुम्ही किती कपटी आहात, तुम्ही किती धूर्त आहात, तुम्ही किती एक प्रकारे तुमच्या अंतःकरणामध्ये किती तुम्ही राजकारणीपणा करत आहात, किती फसवण्याचा प्रयत्न करत आहात, किती तुम्ही देवाच्या लोकांना झुकवण्यासाठी देवाच्या राज्यात येऊ नये किंवा देवाच्या राज्यात वाढू नयेत
म्हणून त्यांना तुम्ही लांब लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. अशा पद्धतीचं जर तुम्ही वागत असलात तर तुम्ही मंडळीची जरी फसवणूक करत असले की मी खूप पवित्र आहे, परंतु आज तुम्ही पवित्र नाही हे तुमच्या अंतःकरणातलाच माणूस तुम्हाला सांगेल. आणि प्रियांनो, या गोष्टीचा न्याय हा होणारच आहे. म्हणून आज जर का मंडळीचे जर तुम्ही शरीर आहात, मंडळी जर तुम्ही शरीर म्हणून आहात, तर मग ख्रिस्ताने त्या लोकांच्या बाबतीत असाच विचार केला असता का? आज आपण तो विचार करणं गरजेचं आहे. आज तसंच वाईट साईड बोलून आपण देवाला संतुष्ट करू शकतो का, हे आपण समजणं गरजेचं आहे. प्रियांनो, ज्याप्रमाणे एखादा व्यावसायिक लोक जे आहेत आपल्याकडे पैसा यावा म्हणून ते कष्ट घेत असतात, तर त्याचप्रमाणे विश्वासणारे लोक देवाचं राज्य वाढवण्यासाठी हे झटायला लागले. तर मी तुम्हाला सांगतो, आज जर का आमच्या मंडळीतली लोक अशा पद्धतीने देवाचं राज्य वाढू दे म्हणून जर झटायला लागले, तर या पृथ्वी तलावरची सर्वात क्रियाशील मंडळी, सर्वात बलाढ्य मंडळी आणि सर्वात एकराळ मोठे मंडळी ही आमची होऊ शकते. याच्यासाठी फार मोठे काहीच करावं लागत नाही. फक्त आम्ही ख्रिस्ताचं शरीर आहोत. हे पास्टर पासून तर अगदी चर्च मधल्या लहान अगदी सेमी युथ असणाऱ्या लेकरांपर्यंत देखील जर का प्रत्येकाने हा जर विचार केला तर सर्वात बलाढ्य मंडळी आमची होईल. आणि म्हणून आमची मंडळी बलाढ्य होईल आणि नक्कीच एक प्रकारे देवाच्या राज्यात जाणारी आमची मंडळी होईल. प्रियांनो, आज आम्ही देवाने आम्हाला ज्या कार्यासाठी पाचारण केलेलं आहे तर त्या गोष्टीसाठी आमचा उपयोग झाला पाहिजे हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. योहानकृत वर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि 14वा अध्याय 12व्या वचनात बघा काय सांगितलं. वाचा बघूया कोणतरी. योहान 14:12 वाचा. मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यांपेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियजनो, जेव्हा हे वचन आम्ही वाचतो की मी तुम्हाला खचित सांगतो की मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल, त्याच्यापेक्षा डबलही करेल. प्रेज द लॉर्ड. कोणते कृत्य तुम्ही समजता या गोष्टीला? कोण सांगू शकतं? कोणते कृत्य म्हणता तुम्ही? जे प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करतो त्याला तुम्ही म्हटलेलं आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं सेवा कार्य. हा, ओके, ठीक आहे. हा, या ठिकाणी आम्ही पाहतो की जे सेवा कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलेलं आहे, मग त्या सेवा कार्याचा संबंध बऱ्याचदा आम्ही चिन्ह चमत्कारांशी जोडत असतो. चिन्ह चमत्कारांशी जोडतो की प्रभू येशू ख्रिस्ताने मेलेली माणसं जिवंत केले, आजारी लोकांना बरं केलं, आज त्यांनी कुष्ठरोग्याला बरं केलं. अशा पद्धतीचे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे चिन्ह चमत्कार बघतो आणि असेच संदेश आम्ही बऱ्याचदा ऐकत असतो. बऱ्याचदा आम्ही अशाच प्रकारचे संदेश आम्ही ऐकत असतो की प्रभू येशू ख्रिस्ताने 4 दिवस मेलेला माणूस 4 दिवस मेलेला माणूस होता आणि त्याला जिवंत केलेला आहे, तर आमच्या प्रार्थनेच्या द्वारे तर 8 दिवसांनी मेलेला जिवंत झाला पाहिजे, असे संदेश आम्ही ऐकत असतो. कारण की या गोष्टीचा परिपूर्णपणे आज लोकांनी संबंध जो आहे हा फक्त चमत्कारिक गोष्टींसाठी जोडून घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. चमत्कार तर व्हायला पाहिजेत, कारण की हा चमत्काराचा जो विषय आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेतला एक भाग आहे. पूर्ण सेवा नाही तर सेवेतला एक भाग आहे. मग त्याची प्रथम सेवा कोणती होती ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की पित्याला त्याला आपल्या जीवनातून प्रगट करायचं होतं, हे त्याची प्रथम सेवा आहे. आणि मग आज आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे की जी कृत्य मी करीतो तो माझ्यावर विश्वास ठेवणारा पण करेल आणि त्याच्यापेक्षा डबलही करेल. तर आज त्या गोष्टींचा जेव्हा आम्ही विचार करतो ना, तर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्णपणे वचनाला समर्पित होता. तोच वचन होता आणि त्याच्यामुळे कोणतंही वचन हे अपुरं राहत नव्हतं. तो त्याच्या जीवनात प्रत्येक वचन त्याच्या जीवनात पूर्ण होत होतं. मग ते सत्य बोलण्याविषयी असेल, कारण की आज अनुग्रहाच्या बाबतीत असेल, सत्य बोलण्याच्या विषयी असेल, एवढंच नाही तर जे काही आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये की प्रत्येक वचन जे आहे त्याच्या जीवनाच्या द्वारे पूर्ण होत होतं आणि जे अभिवचन आहे हे देखील त्याच्याद्वारे पूर्ण होत होतं. आणि म्हणून त्याला अभिवचनात त्याच्या जीवनात पूर्ण होण्याची कोणत्याही प्रकारे आम्हाला वाट पाहावी लागली नाही. जेवढं या पृथ्वी तलावर त्याच्या उपस्थित असण्याच्या बाबतीत जेवढे अभिवचन होते तेवढे त्याच्या जीवनात पूर्ण झालेले होते, कारण की तो त्या गोष्टींना समर्पित झालेला होता. आणि मग आता समर्पित झालेला होता, या सगळ्या गोष्टी पूर्ण होताना दिसतात. मग प्रभू येशू ख्रिस्ताचे आणखीन कोणते कृत्य आहेत
तर प्रियजन हो, त्याच्या खाजगी जीवनाच्या विषयी त्याच्या खाजगी जीवनावर मला जास्त प्रकाश टाकायचा आहे तुमच्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा वधस्तंभावर जाण्याच्या पूर्वी किंवा त्याने 30व्या वर्षी त्याने बाप्तिस्मा घेतला आणि 30व्या वर्षापासून त्याने सेवा सुरू केली. चिन्ह चमत्काराची सेवा चालू झाली त्याची, ठीक आहे. परंतु जेव्हा तो लहानपणापासून तर 30 वर्षाचा होत असताना आज हा एका गरीब कुटुंबामध्ये होता. लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त एका गरीब कुटुंबामध्ये होता. आणि मग जर का तुम्ही मार्काचा 6वा अध्याय जर वाचला तर त्याच्या 3ऱ्या वचनापासून तुम्ही वाचायला लागलेत तर त्याच्या परिवाराची काय कंडिशन आहे हे तुमच्या लक्षात येईल. मार्क 6:3 मध्ये सांगितल्याप्रमाणे. मग त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की त्याला त्याच्याविषयी लोक बोलायला, अरे हा तो त्या सुताराचा मुलगा ना, हा त्या सुताराचाच मोठा मुलगा ना, हा बहिणी देखील आपल्या बरोबर असतात. म्हणजे आज त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुटुंबाचं वर्णन मी तुम्हाला करून दाखवतो. प्रभू येशू ख्रिस्त सुताराच्या घरात त्याचा जो मरियेचा आणि म्हणजे त्याचा जन्म झाल्यानंतर पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारिकेच्या पोटी झाला. आणि त्याच्यानंतर मग मरिया आणि योसेफ यांचा संबंध आला आणि त्या मरिया आणि योसेफ आणि मरिया यांच्यापासून आणखीन 4 लेकरं जन्मास आली. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही मुली होत्या. आता किती मुली होत्या हे पवित्र शास्त्र काही सांगत नाही, पण मुली होत्या. आणि मग एवढं मोठं कुटुंब होतं. तर मग जवळपास 7-8 लोकांचं कुटुंब होतं ते. आणि मग तेवढं मोठं कुटुंब होतं. मग झालं काय, तर हे त्यांचं काही फार मोठं घर नव्हतं, एक साधं असं घर होतं आणि तेवढ्या घरातच ते सगळेजण राहायचे. त्या घरात राहायचे. आणि मग त्या घरात राहत असताना प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तरुण झाला तर तरुण झाल्यानंतर त्याच्या तरुणपणातच तो जो योसेफ होता, म्हणजे त्याचा मरियेचा जो नवरा म्हणजे त्याचा वडील होता, तर हा त्या ठिकाणी मरण पावला. त्याच्यामुळे संपूर्ण म्हणजे 4 भाऊ, आई 5 झाले. आता बहिणी किती होत्या काही माहिती नाही. समजा काहीतरी त्या ठिकाणी बाबा त्या 2च बहिणी असतील असं आपण गृहीत धरू, किंवा 1 बहीण असेल आणि प्रभू येशू ख्रिस्त. तर अशा प्रकारचे 7-8 लोक त्या परिवारात होते. आणि या परिवाराला सांभाळण्याची पूर्णपणे जी जबाबदारी होती हे प्रभू येशू ख्रिस्तावर आलेली होती. ठीक आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर आली होती. कारण की त्या घरातला तो मोठा मुलगा होता, जवळपास 30 वर्षाचा मुलगा होता. आणि मग त्या कुटुंबामध्ये प्रभू येशू ख्रिस्त राहत असताना, ज्या कुटुंबामध्ये तो राहत होता, तर त्या कुटुंबामध्ये तो राहत असताना त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या कुटुंबामध्ये त्याच्या आईच्या शिवाय त्याला कोणच एक प्रकारे महत्व देणारं नव्हतं. त्याला अपमानित करणारे लोक होते ते. जर मी तुम्हाला आणखीन एक शास्त्रभाग जर सांगितला, योहान 7वा अध्याय 5वं वचन, तर त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर तिथं सरळ सांगितलेलं आहे की त्याचे भाऊ आणि त्याच्या बहिणी त्याचे भाऊ जे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. योहान 7वा अध्याय 5व्या वचनात सांगितल्याप्रमाणे त्याचे भाऊ त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते त्याचे भाऊ आणि बहिणी. त्याला देवाचा पुत्र मानत नव्हते. त्याला सदैव ते अपमानित करत होते. विचार करा की ज्या घरामध्ये वडिलापासून जे काही 4-5 लेकरं जन्मास आलेली आहेत ते संघटित राहतील की जो मुलगा त्यांच्या बापापासून जन्मलेला नाही त्याला ते संघटित करून घेतील का, याचा जरा विचार करा. आज त्या मुलांची आई त्यांना किती एक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी जरी सांगत असली की अरे बाबा हा देवाचा पुत्र आहे, त्या एक प्रकारे देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्मलेला आहे, पण तेवढी कॅपॅसिटी त्या लेकरांच्याकडे कुठं होती? ते तर त्या ठिकाणी त्याच्यावर तो देवाचा पुत्र आहे किंवा देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झालेला आहे याच्यावर ते विश्वास ठेवत नव्हते. त्याचे बहीण भाऊ त्याची निंदा करायचे, त्याची चेष्टा करायचे, हसायचे त्याला. अशा प्रकारचे लोक होते. पण प्रभू येशू ख्रिस्त जे काही त्याचे भावंड त्याच्यावर विश्वासही ठेवत नव्हते, त्याची निंदा करायचे, त्याला हसायचे, पण तरीही त्या सगळ्यांचं पालन पोषण प्रभू येशू ख्रिस्त करत होता. कारण की तोच मोठा होता, तो सुतार काम करत होता आणि सुतार काम करून त्यांना सांभाळत होता, त्यांचं पोट भरत होता. प्रियजनो लक्षात घ्या, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन होतं ना, तर हे जे जीवन आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे काही मी कृत्य करतो ते माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल. आज तुम्ही त्या ज्या घरात राहता त्या घरात कदाचित तुमची तक्रार असेल, नवरा बायकोची तक्रार करतोय की माझी बायको धड वागत नाही हो, त्याच्यामुळे काय मला त्या घरात राहूच वाटत नाही. आज बायको नवऱ्याची तक्रार करते किंवा नवरा बायकोची तक्रार करतो एकमेकाच्या विषयी. आणि मग
आज लेकरांच्या विषयी तक्रार केली जाते. आज आपल्या घरातल्या नातेवाईकांच्या विषयी तक्रार केली जाते की आमच्या घरातले लोक चांगले नाही आहेत, वाईट आहेत, कशाला त्यांच्यासाठी मी करू, कशाला त्यांच्यासाठी ह्या गोष्टी करू, आज कशाला मी त्या गोष्टी करू. प्रियजन हो, आज एक प्रकार जर का आम्ही जर प्रभूच्या राज्यातले लोक आहोत तर ख्रिस्ताने केलेलं कृत्य आम्हाला देखील आमच्या घरात करावं लागेल. आमच्या घरातली लोक आम्हाला मान देणारे नसतील, आम्हाला निंदा करणारे असतील, पण जर का त्यांचं पालन पोषण आमच्यावरच असेल तरी आम्हाला ते करावंच लागणार आहे. आम्हालाच करावं लागणार आहे ते, कारण की अशाच पद्धतीने ख्रिस्त वागला होता. बऱ्याचदा काही लोक मला म्हणतात, पास्टर तुम्हीच सांगा ना किती सहन करायचं. आज बोलतात की नाही लोक, किती सहन करायचं पास्टर, आम्ही काय देव आहोत का. अरे आज तुम्ही काय बोलायला लागले हे तुम्हाला कळतंय का. तुम्ही तर समर्पित म्हणताय ना स्वतःला, तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात तुम्ही म्हणताय ना, तर मग आज पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही हे सांगताय ना की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतोय. जर प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवता तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की जर जो कोण माझ्यावर विश्वास ठेवतो तर तो मी जी कृत्य करतो तो माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्याच्यापेक्षाही जास्त करेल. नुसतं चमत्काराविषयीच मोठ्या मोठ्या बाता मारू नका प्रियांनो. आज तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे अशा प्रकारचे जे लोक जे तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीत वागण्यासाठी म्हणजे वातावरण तयार करत आहेत, तर त्याही लोकांचं पालन पोषण जर तुमच्या जीवावर असेल, तुमच्यावर असेल, त्या एक प्रकारे त्यांच्यामध्ये राहून त्यांचीच काळजी घेण्यासाठी तुम्हाला ठेवलं असेल, तर प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं कृत्य आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे त्या ठिकाणी. आज समाजात देखील अशाच प्रकारचे लोक असणार आहेत. काही काही वेळेस आपल्या विश्वासणाऱ्या लोकांच्या बाबतीत एका घरात कोणाला तरी सुवार्थ सांगण्याचं फार मोठं अंतःकरण असतं आणि मग एखाद्याला सुवार्थ सांगण्याचं अंतःकरण असतं, पण त्याच घरातले काही लोक कसे असतात, घाबरे असतात, भित्रे असतात आणि मग ते जणू काही खूप या पृथ्वी तलावरचे ज्ञानी लोक आहेत आणि म्हणून ते त्या बाईला किंवा त्या पुरुषाला त्या घरातले लोक थांबवत असतात. सांगतात की अरे तुला कळतंय का कुठं बोललं पाहिजे, कुठं नाही बोललं पाहिजे. आणि अशा लोकांना जाऊन सुवार्थ सांगते, तू अक्कल आहे का तुला. कितींदा आम्ही सांगतोय की बोलू नकोस, ठेव तुझा शहाणपणा तुझ्याचकडे. अशा पद्धतीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. प्रियजनो, लक्षात घ्या की समाजात देखील तुमचं सत्य तुडवून टाकणारी लोक असतील, पण तरीही प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये कसा वागला, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यामध्ये कसं कृत्य ठेवलं, तो त्या ठिकाणी सत्यानेच वागला. त्याने सांगितलंच त्यांना, त्याने ज्ञान दिलंच त्यांना, ते थांबले नाही कोणाच्यामुळे. म्हणून आज तुम्ही जर का एक प्रकारे तुम्ही ज्या घरात राहता, ज्या समाजात राहता, तर त्या समाजामध्ये त्या घरामध्ये राहत असताना अशा प्रकारे तुम्हाला अपमानित करणारी लोक, तुम्हाला डिमांड न देणारी लोक, अशा प्रकारची लोक राहतीलच. परंतु त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही कृत्य केली तर ते कृत्य आम्ही देखील केली पाहिजे. उलट प्रभू येशू म्हणतो की ते तुम्ही माझ्यापेक्षा जास्त करू शकता, असं म्हटलं प्रभू येशू ख्रिस्ताने. जे कृत्य मी करतो त्याच्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी जास्त करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही ते जास्तीत जास्त ते कृत्य तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. म्हणून आज आम्हाला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आज आम्ही एक काम मात्र फार चांगलं करत असतो, कोणतं माहितीये का. जर का आम्ही एक वचन जर पालन करतो तर लगेच आम्ही दुसऱ्याचा न्याय करायला लागत असतो. पास्टर ही व्यक्ती अशा पद्धतीची बोलते, शिव्या घालते किंवा दारू पिते, हे बरोबर आहे का. अशा पद्धतीने आज हा माणूस असा वागतोय. आज न्याय करण्याचं मात्र जे काही कृत्य आहे हे आम्ही भरपूर करत असतो, परंतु सहन करण्याचं कृत्य मात्र आम्ही जेव्हा करत नाही ना, तर त्यावेळेला मात्र ते प्रभू येशू ख्रिस्ताचं ते कृत्य नाहीये. आणि म्हणून आज जर का आमच्याद्वारे ख्रिस्त जर प्रगट व्हावा असं वाटत असेल तर आमच्या घरात, आमच्या समाजात आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरात कसा वागला, प्रभू येशू ख्रिस्त समाजात कसा वागला, ते सगळं आम्हाला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरातले लोक, त्याचे भाऊ त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते, हे क्लिअर पवित्र शास्त्रामध्ये आहे. परंतु तुम्हाला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची पूर्ण जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली होती. तो त्यांच्याबरोबर मायेने, प्रेमाने त्या ठिकाणी वागलेला होता आणि त्यांची काळजी त्याने घेतलेली होती. आणि मग आम्हाला त्याचा परिणाम हा बघायला मिळतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेला फळ आलं, त्याच्या त्या प्रामाणिकपणाला फळ आलं की जो याकोब जो आहे, ज्याचा कॅरेक्टर आम्हाला फार आवडतं, खूप प्रार्थनाशील होता, जो याकोब आहे, तो याकोब पहिल्या ख्रिस्ती मंडळीचा अध्यक्ष झालेला होता. त्यानेच ख्रिस्तासमोर गुडघे टेकलेले होते. यहुदाचं पत्र लिहिणारा देखील प्रभू येशू ख्रिस्ताचाच भाऊ होता.
लक्षात घ्या. ते प्रभू येशू ख्रिस्ताचे भाऊ होते आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा पुढे नेली. प्रियानं लक्षात घ्या, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा पुढे नेली. म्हणून आज ज्या घरात तुम्ही राहता, ज्या नातेवाईकांमध्ये राहता, ज्या समाजात राहता, तर त्या समाजामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कसा वागला हे लक्षात घ्या. त्या समाजामध्ये, त्या घरामध्ये देखील पिता त्याच्याद्वारे प्रगट होत होता. त्याच पद्धतीने आज तुम्ही ज्या घरात राहता किंवा ज्या समाजात राहता, तर त्या तुमच्या जगण्याद्वारे, वागण्याद्वारे ख्रिस्त प्रगट झाला पाहिजे. म्हणून कोणाला नावं ठेवू नका, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा. आज आम्ही पाहतो की शेवटपर्यंत यहूदा इस्करियोत त्या ठिकाणी बदललाच नाही, शेवटपर्यंत बदलला नाही. शेवटी काय झालं की त्याचा आतला, जरी तो त्या शिष्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर राहत असताना दाखवत होता की मी खूप धार्मिक आहे, हे दाखवत होता, जो प्रगट करत होता त्या ठिकाणी, पण तरी त्याच्या आतल्या माणसाने त्याला गप्प बसू नाही दिलं आणि त्याचा आतला माणूसच त्याला आत्महत्या करायला घेऊन गेला होता. कारण की तुमचा आतला माणूस, त्या आतल्या माणसाची तुम्ही कधीच फसवणूक करू शकणार नाही. तो आतला माणूस एक ना एक दिवस तुम्हाला धडा शिकवणारच आहे. आणि म्हणून आज लक्षात ठेवा की आज आम्ही मंडळीमध्ये राहतो, तर आम्हाला खरं जीवन जगायचं आहे आणि स्वतःला धार्मिक म्हणून घेण्यासाठी नाही, तर आम्हाला खरं जीवन जगायचं आहे. मंडळीसाठी आम्हाला समाजात ख्रिस्त आमच्याद्वारे प्रगट झाला पाहिजे, अशा पद्धतीने आम्हाला जीवन जगायचं आहे. आज आम्ही मंडळीत राहत असताना जो काही विचार आम्हाला करायचा आहे, तर तो ख्रिस्ताच्या डोक्यातून विचार आमच्या जीवनात आला पाहिजे. लोकांच्या विषयी आम्हाला जे काही बोलायचं आहे ते ख्रिस्ताच्या डोक्याने आम्ही बोललं पाहिजे. जर का अशा पद्धतीने आम्ही जर वागलो, तर प्रियानो त्याचं फळ आम्हाला चांगलंच मिळेल. आम्ही पाहतो की प्रभू येशू त्याच्या घरात चांगलाच वागला, म्हणून त्याच्या भावंडांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याची सेवा त्यांनी पुढे नेली. आज त्याच पद्धतीने आम्ही जे काही सेवा करत आहोत, तर ही सेवा त्यागाने करत आहोत, आज कष्टाने करत आहोत. तर आमची सेवा माहिती नाही, जे लोक आज स्वार्थापराने वागत आहेत, जे लोक गरीब आहेत, जे अशिक्षित आहेत, त्यांच्याच घरातलं कोणीतरी उभं राहील आणि ही जी सेवा आहे हे पुढे घेऊन जातील आणि आमच्यापेक्षा ते नावलौकिक होतील आणि मोठे होतील. आज हा जर विचार आम्ही जर ठेवला, तर निश्चितच आमच्याकडून ख्रिस्ताचा गौरव होईल आणि लोक आमच्याकडे पाहतील आणि पित्याचा गौरव करतील. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं होतं की तुम्ही असं जगा की लोकांनी तुमच्याकडे पाहावं आणि त्यांनी पित्याचा गौरव करावा. प्रियानो, ख्रिस्ताची अपेक्षा आपल्याकडून ही आहे आणि म्हणून आज आपण ख्रिस्ताच्या विचाराने वागूया. कारण की आज आम्ही मंडळी आहोत आणि मंडळी ख्रिस्ताचे अवयव आहेत आणि ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे. आज हा विचार आपण आपल्या मनात घेऊया आणि पवित्रतेने, प्रेमाने आपण वागूया आणि ख्रिस्त जे सांगेल त्या पद्धतीने आपण जीवन ठेवूया. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.